विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी डायरी अंक 37वा घेत आहोत आणि आज आपण हा सगळा अंक घेणार आहोत। जे पण मेजर टॉपिक्स आहे आपण ते सगळे कव्हर करणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणीही लेक्चरवरून जायचं नाही आहे आणि जिथं बसलाय तिथे बसून पूर्ण लेक्चर कंप्लीट करायचं आहे। म्हणजे हा एक अंक म्हणजे तुमची एक पूर्ण रिव्हिजन। आणि याआधी पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवर, तुम्ही ते बघू शकता। जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्सचे पण सार्वजनिक वित्ताचं व्हिडिओ टाकलेला आहे। आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा। तर आता आपण आपला व्हिडिओ चालू करत आहोत। तेलंगणामध्ये आता राजकीय घडामोडी बघू। पहिले तेलंगणामध्ये एससी वर्गीकरण लागू केलेलं आहे। तर एससी वर्गीकरण लागू करणारं कोणतं आहे तर तेलंगणा। इथे काय आहे तर तेलंगणा एससी आरक्षणाचे तर्कसंगीकरण कायदा 2025 कायद्याचं नाव आहे। कायद्याचं नाव विचारू शकतात। त्यानंतर हे जे अनुसूचित जाती आहे एससी प्रवर्ग, तर या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून 14 एप्रिलला केलेलं आहे। 2025 रोजी प्रसिद्ध केलं आहे। तर देशात अशी अंमलबजावणी करणारे तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलं आहे। तर हे पहिलं राज्य आहे, लक्षात ठेवा तेलंगणा। आणि अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासाठी तेलंगणा सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला आहे। आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली तर शमीम अख्तर हे विचारू शकतात। राज्यात 59 अनुसूचित जाती आहेत, त्यांना नोकऱ्या आणि शिक्षणात असलेल्या 15% आरक्षणाचे 3 गटात वर्गीकरण करण्याची शिफारस शमीम अख्तर यांच्या आयोगाने केली। आता हे जे मी सांगते तर व्हिडिओ स्टॉप करून सगळं परत एकदा वाचून घ्यायचं। पटापट आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे। आणि हे बघा, टाइमपास करायचा नाही आहे, कारण आता 21 डिसेंबरला एक्झाम येते। घरच्यांचे पण स्वप्न असतील, तुमचे स्वप्न असतील, खूप वर्षापासून तुम्ही अभ्यास करत असाल आणि त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। कारण लोक आजकाल खूप कमी कॉम्पिटिशन आहे, खरं सांगायला गेलं तर आहेत खूप रेसमध्ये। तर 200-300 लोक, 2000-3000 जास्त म्हणा, पण अभ्यास करणारे खूप कमी आहे। म्हणजे 2-3 लोक 200-300 लोकांपैकी अभ्यास करता, एवढं समजून चाला आणि आपला अभ्यास रोजच्या रोज टाइमावर करत चला। तर आता भूषण गवई 52वे सरन्यायाधीश आहे। आता भूषण गवई कितवे सरन्यायाधीश आहे? 52वे। आणि आता सध्या न्यूजमध्ये पण आलं की भूषण गवई यांच्यावर एका जो कोर्टामध्ये कसलं तरी केस चालू होती आणि एका न्यायाधीशाने त्यांच्यावर चप्पल फेकण्याचं ट्राय केलं। तर आता हे खूप गाजतंय, हे खूप गाजलेले पहिला मुद्दा। तर त्यांच्याबद्दल बघू। न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आहे। तर गवई हे 14 मे 2025 रोजी देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। इथं चुका करता 52वे लक्षात ठेवा। न्यायमूर्ती KG बालकृष्ण यांच्यानंतर, आणि हा व्हिडिओ आहे ना स्पीडली बघा तुम्ही, 2.5 वर किंवा 1.5 वर एकदम स्पीडली बघा। न्यायमूर्ती KG बालकृष्णन यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे दुसरे दलित ठरले। तर कितवे दलित हे दुसरे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत। आणि याआधी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते। तर आतापर्यंतचे महाराष्ट्रातील सरन्यायाधीश पाहिलं तर प्रल्हाद गजेंद्र गडकर हे 1964 ते 66चे हे प्रल्हादजी यांना लक्षात ठेवा। 51वे किती होते तर संजय खन्ना होते। 52वे भूषण गवई आहे। आणि आधी कोण होतं? धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्राचे 2022 ते 2024 पर्यंतचे। त्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अल्पपरिचय बघू तर हे अमरावतीचे आहे आणि ते केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच दिवंगत रिपब्लिकन नेते दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत। तर हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे। मेन म्हणजे काय तर त्यांनी मुंबई हायकोर्टमध्ये सुद्धा वकिली केलेली आहे। नागपूर अमरावती महापालिका तसेच अमरावती विद्यापीठाचे ते स्थायी वकील होते। 1990 नंतर त्यांनी मुख्यतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली। ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत त्यांनी हायकोर्टचे नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम पाहिलं। अमरावतीचे होते, जवळपासच केलेले म्हणजे नागपूर मुंबई हायकोर्ट। त्यानंतर 2000 साली सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती। 2003ला हायकोर्टचे न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली। 2005 मध्ये मुंबई हायकोर्टचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले, तर हे इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाची न्यायाधीश म्हणून बढती झाली। आता वक्फ
दुरुस्ती कायदा 2024. तर या कायद्याचं पूर्ण नाव बघू, एकात्मिक वक्फ आणि व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा 2024 UWMEED. लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करणाऱ्या व्यक्तीचं नाव किरेन रिजिजू. तर जिजूजींनी लोकसभेत आणि राज्यसभेत सादर केला. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहे. त्यानंतर राज्यसभेतले मते 128 विरुद्ध 95 पडली होती. राज्यसभेत मंजूर झाला 4 एप्रिल 2025ला. 1995च्या कायद्यात सुधारणा करण्यात आली. म्हणजे हा जो कायदा आहे याचं मूळ 1995चा कायदा आहे. 2024मध्ये संसदेत सादर करण्यात आलेले हे विधेयक भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्यात आले होते. कोणाकडे? तर जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली. आणि हा जो वक्फ कायदा आहे हा भारतातील वक्फ मालमत्तेच्या प्रशासनाचे नियमन करतो. त्यानंतर विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये काय? तर वक्फ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी मालमत्ता भविष्यात वक्फ राहणार नाही. बोर्डाला वक्फ निश्चित करण्याचा अधिकार राहणार नाही. जिल्हाधिकारी सारे वाद सोडवतील. म्हणजे मालमत्तेबद्दलचा एक कायदा असं समजा त्याला. विधेयक प्रलंबित ठेवण्यावरून ऐतिहासिक निर्णय आहे. तर ही इम्पॉर्टंट आहे आणि राजकीय घडामोडी आपल्या पॉलिटिक्सच्या दृष्टीने जास्त इम्पॉर्टंट असतात. तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल R.N. रवी यांच्या विधेयक प्रलंबित ठेवण्यावरून सुरू असलेल्या संघर्षावर सुप्रीम कोर्टाने न्यायाधीश J.B. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती R. महादेवन यांच्या खंडपीठाने 8 एप्रिल 2025ला निर्णय दिला. त्यामध्ये राज्यपाल R.N. रवी यांची कृती बेकायदा ठरवली. राज्यपालांची आणि राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांबाबत निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने प्रथमच राज्यपालांकरिता कालमर्यादा निश्चित केली. फर्स्ट टाइम आहे, पहिल्याच वेळेस राज्यपालांकरिता एक कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे राज्य विधानसभेच्या मंजुरीनंतर संबंधित विधेयकांबाबत राज्यपालांना 1 ते 3 महिन्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. 1 ते 3 महिन्याच्या आत निर्णय द्यायचा आहे. कलम 200 अंतर्गत आपण विधेयक सादर करतो राज्यपालांना, बरोबर, तर त्यांना स्वेच्छाधिकार वापरता येत नाही असे न्यायालयाने निरीक्षण केले. म्हणजे हा त्यांच्या स्वेच्छाधिकाराच्या अंतर्गत येणार नाही आता 200. त्यानंतर कालमर्यादा काय राहील राज्यपालांची? तर कमाल 1 महिना कालमर्यादा राहणार आहे. कशासाठी? तर राज्यपालांना विधेयकाची मंजुरी रोखायची आहे किंवा मंत्रिमंडळाच्या मदत किंवा सल्ल्याने ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवायचं असेल तर कमाल 1 महिना कालमर्यादा आहे. मंत्रिमंडळाची मदत किंवा सल्ल्याविना राज्यपालांना विधेयक रोखून ठेवायचे असल्यास ते 3 महिन्याच्या परत पाठवावे लागेल. आता रोखून ठेवायचे असेल तर ते 3 महिन्यात परत पाठवावं लागेल. म्हणजे जास्त वेळ ठेवता येणार नाही. जवळ विधानसभेने फेरविचारानंतर विधेयक मंजुरीसाठी पाठवले असल्यास राज्यपालांनी त्यास 1 महिन्यात मंजुरी देणे आवश्यक आहे. 1 महिन्याचा काल आहे, रोखून ठेवायचं तर 3 महिने. राष्ट्रपतींना ही कालमर्यादा लावली आहे. राष्ट्रपतींना कितीची? तर 3 महिन्यांची आहे. आणि ही फर्स्ट टाइम आहे की असं त्यांना 3 महिन्यात पाठवावंच लागेल. त्यानंतर घटनेतल्या तरतुदी आपण घेऊ लक्षात. तर कलम 200 अंतर्गत माहिती आहे सर्वांना की राज्य विधिमंडळाने मंजूर केल्यानंतर जेव्हा एखादं विधेयक राज्यपालांकडे सादर केलं जातं तेव्हा ते राज्यपालांकडे 4 पर्याय देतात. संमती देऊ शकता, संमती रोखून ठेवू शकता, विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवता, विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. जेव्हा हायकोर्टचं विधेयक असतं एखाद्या हायकोर्टचं तर ते कंपल्सरी राखून ठेवावं लागतं. कोणाच्या? राष्ट्रपतींच्या विचारार्थ. आणि कलम 201 अंतर्गत हे करतात. कलम 201 अंतर्गत कोणाला मिळतात मग ते सगळे अधिकार? तर ते राष्ट्रपतींना मिळतात. त्यामुळे इथं राष्ट्रपतींवर पण कालमर्यादा लावली आहे. तर राज्यपालाने विधेयक परत पाठवले आणि विधिमंडळाने ते पुन्हा मंजूर केले तर राज्यपाल संमती रोखून ठेवू शकत नाही. कलम 163 काय म्हणतो की राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या मदतीनुसार आणि सल्ल्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे. इथे जे कलम दिले हे पाठ करून ठेवा. याच्या अवतीभोवतीचे सगळे कलम पाठ करा. त्यानंतर आहे तामिळनाडू सरकारने 12 एप्रिल 2025 रोजी सरकारी राजपत्रात 10 कायदे अधिसूचित केले. कायदेविषयक इतिहासात राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतर होणारे हे पहिलंच विधेयक आहे. तर हे राज्यपालांच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतर होणारं पहिलं विधेयक आहे. हे सुप्रीम कोर्टाचा निकाल हा परिणाम आहे. म्हणजे आपण बघतो की संसदेच्या याच्यामध्ये कायदेमंडळ पण निर्णय घेण्यात भाग घेते. आता हे प्रॅक्टिकली आपण पाहिलेलं आहे. आता संक्षिप्त राजकीय घडामोडी आपण घेणार नाही, आपण सगळे मेजर टॉपिक्स कव्हर करणार आहे. म्हणजे आपले हा पूर्ण अंक व्हायला पाहिजे. आता मी यापुढे
आपण घेऊ आर्थिक घडामोडी. तर अमेरिका सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदारी ठरला आहे. तर किती अब्ज डॉलरवर गेलं या आर्थिक वर्षात? 131.84 अब्ज डॉलरवर गेला आहे अमेरिका भारतचा व्यापार. त्यानंतर याच कालावधीमध्ये चीनसोबत व्यापारातील तूट ही 99.2 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. आणि भारताची अमेरिकेला आता आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक्स समजून घ्यायचं, हे खूप इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक्समध्ये करंट अफेअरबद्दल जास्त विचारलं जातं, म्हणून लक्ष देऊन ऐका. आणि ज्याच्याकडे ब्लूटूथ वगैरे असतील त्यांनी ते कानात लावून त्यांचं काही दुसरं काम करत आहे, पण ऐकत राहा, म्हणजे आपल्या माइंडला ते जातं, आपल्या सबकॉन्शियस ब्रेनमध्ये ते जातं आणि तिथे स्टोअर होत असतं. आपल्याला वाटतं की आपल्या लक्षात नाही. जेव्हा आपण एखादा प्रश्न बघतो ना याच्याशी रिलेटेड, अरे याचं आन्सर तर हे, आपला माइंडच सांगतो आपल्याला की हे आन्सर आहे. त्यामुळे असं समजत नका जाऊ की लक्षात राहत नाही. सर्वांचं लक्षात राहतं आणि पेपरमध्ये पण पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे सर्व. तर आता 2 नंबरला कोण आहे? मग पहिला अमेरिका आहे आणि दुसरा कोण आहे? चीन आहे, भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदारी देश. पतधोरण आढावा अहवाल. तर आर्थिक वर्षातील पहिल्या बैठकीत चलनविषयक धोरण समितीने आपल्या 54व्या 25-26 आर्थिक वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये रेपो दर हा 25 बेसिस पॉईंटने कमी करून 6% आणलेला आहे. तर किती सांगितलं आता? 6%. आणि रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यावसायिक बँकांना कर्ज देते तर त्याला काय बोलतात? रेपो रेट. म्हणजे जे कर्ज देते ना तर त्याला काय बोलतात? रेपो रेट. कर्ज देणं आणि गुंतवणूक वाढवणं हा या दरात कपात करण्याचा उद्देश असतो. आता हे जो टॉपिक आहे ना हा लगेच बाजूला काढून ना रिवाईज करून घ्यायचा, एकदा तो रिवाईज होऊन जाईल. त्यानंतर लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी LAF अंतर्गत स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी 5.75% समायोजित करण्यात आली आहे. SDF काय? तर बँकांना कोणत्याही तारणाशिवाय RBI कडे अतिरिक्त निधी ठेवण्याची परवानगी देते. तर सीमांत स्थायी सुविधा काय? तर MSF दर, MSF म्हणतो आपण मराठी त्याला, सीमांत स्थायी सुविधा, आणि बँक दर दोन्ही सुधारित करून 6.25 वर आणले. हे दोघी. बँक रेट किती, रेपो दर किती आहे? तर 25 वरून 6% वर. आणि सीमांत स्थायी सुविधा आणि बँक रेट किती आहे? 6.25. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे एक राज्य एक RRB. एक राज्य एक RRB हे 2024च्या बुकमध्ये पण आहे, तिथून पण बघू शकता. एका राज्यात एकच प्रादेशिक ग्रामीण बँक RRB असेल याविषयी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचित काढली आहे. आणि यामध्ये 11 राज्यातील विद्यमान 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाला मान्यता भेटली आहे. किती? तर 15 प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या एकत्रीकरणाला. आणि 11 राज्यांमधले ही 15 प्रादेशिक बँक. आता 43 आहे, 43चे त्यांना किती करायचे? 28 करायचे. प्रादेशिक ग्रामीण बँक कधी आली? 1975ला. जोड्या लावायला विचारू शकता. कायदा प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976चा. 75ला आली, पुढच्या वर्षी लगेच कायदा लागू केला. शिफारस कोणी केली? तर नरसिंहम समिती 1975ची पहिली. त्यानंतर उद्देश ग्रामीण भारतातील कर्जातील तफावत भरून काढणं आणि संस्थात्मक कर्जपुरवठा मजबूत करणं ग्रामीण बँकांमध्ये. त्यानंतर नियमन कोण करतं? प्रादेशिक ग्रामीण बँकांचं RBI करतं. आणि पर्यवेक्षण कोण करतं? नाबार्ड करतं. आणि मालकीची रचना आता ही कशी आहे ही पण विचारली गेली होती. PYQ आहे. भारत सरकारकडे 50% असते, राज्याकडे 15% आणि प्रायोजक बँकांकडे 35% असते. म्हणजे मॅक्झिमम कोणाकडे? तर केंद्राकडे असतं. त्यानंतर RRBचे उद्दिष्ट काय आहे तर ही पाठच करा. ग्रामीण विकास, वित्तीय समावेश, प्राधान्य क्षेत्र कर्ज आणि संस्थात्मक कर्ज पुरवठा. कोणकोणते? ग्रामीण विकास, वित्तीय समावेशन, प्राधान्य क्षेत्र कर्ज आणि संस्थात्मक पतपुरवठा म्हणजेच काय? कर्जाचा पुरवठा. त्यानंतर RRBला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स तर इथे RBIच्या इथे RBI 90व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष टपाल तिकीट प्रकाशन केलं. काय केलं? तर एक टपाल तिकीट. आणि याची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. आणि 1935च्या कायद्यामध्ये RBIची तरतूद होती, बरोबर. 1934च्या कायद्यानुसार झाली आहे, पण तरतूद 1935च्या कायद्याने, पण स्थापना 1934च्या कायद्याने झाली आहे. स्थापना एक्झॅक्ट कधी झाली? तर 1 एप्रिल 1935ला झाली. मुख्यालय आहे मुंबई. शिफारस हिल्टन यंग आयोग 1926ला केली होती. आणि कायदा कोण करतं? रिझर्व्ह बँक कायदा 1934. लक्षात ठेवा. विभागीय कार्यालय कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई. कोलकाता BMC दिल्ली. त्यानंतर RBIचे प्रतीक
वाघ आणि पाम ट्री. 1937ला कलकत्त्याहून मुंबईला स्थलांतर. सुरुवातीला कलकत्ता होता, नंतर मुख्यालय काय झालं, मुंबई झालं. 1949ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. जबाबदारी काय असतात आरबीआयवर, आर्थिक स्थिरता, चलन व्यवस्थापन, चलनवाढ लक्षीकरण, बँकिंग प्रणालीचं नियमन आणि व्याजदर निश्चित करणं. हे इम्पॉर्टंट आहे. व्याजदर निश्चित करतं, चलनवाढ लक्ष करतं, आर्थिक स्थिरता, चलन व्यवस्थापन, बँकिंग प्रणालीचं नियमन. हे पाठच करा. पहिले गव्हर्नर कोण होते, ऑसबॉर्न अर्कल स्मिथ, ऑस्ट्रेलियन होते ते. आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर सी डी देशमुख होते 1943ला. मनमोहन सिंग हे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करणारे एकमेव पंतप्रधान होते आणि स्वतःची मध्यवर्ती बँक असलेली भारत ही पहिली ब्रिटिश वसाहत होती. त्यानंतर आरबीआयच्या चलनविषयक धोरणाला आता 90 वर्ष झाली आहे. चलनविषयक धोरणाला सुद्धा, कारण जेव्हा ती आली अस्तित्वात तेव्हाच चलनविषयक धोरण पण लागू केलं होतं. 2025च्या आरबीआयच्या पहिल्या चलनविषयक धोरणाला किती वर्ष पूर्ण झाली विचारलं, 90 वर्ष. 1935मध्ये आरबीआयची स्थापना झाली आणि तेव्हाच बँक दर आणि रोख राखीव प्रमाण निश्चित करून आरबीआयने आपलं पहिलं चलनविषयक धोरण जाहीर केलं. तर काय सगळ्यात पहिले बँक रेट आणि CRR लागू केले होते. आणि बँक रेट कल्पना बँक ऑफ इंग्लंड, बँक दराची कल्पना बँक ऑफ इंग्लंडकडून घेतली आहे. कोणाकडून घेतली आहे तर बँक ऑफ इंग्लंड. आणि बँक ऑफ इंग्लंडची स्थापना कधी झाली होती, 1694ला ब्रिटिश साम्राज्याच्या युद्धकालीन कर्ज देण्यासाठी करण्यात आली होती. तर CRR ही संकल्पना मात्र अमेरिकेकडून स्वीकारण्यात आली आहे. CRR कुठून घेतली, बँक दरची संकल्पना कुठून घेतली, लक्षात ठेवा, CRR अमेरिका. भारतावर अमेरिकेद्वारे 26% आयात शुल्क. आता भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर, आता भारतातून जो पण माल अमेरिकेत जातो त्यावर आता किती घेणार आहे ते 26%. आणि भारतातून अमेरिकेला निर्यात, काय काय सगळ्यात जास्त निर्यात होते यावर 100% प्रश्न येऊ शकतो. 1 नंबरला आहे औषध निर्माण आणि जीवशास्त्रीय क्षेत्र, म्हणजे औषधांच्या बाबतीत पहिलं. त्यानंतर आहे टेलिकॉम साहित्य, नंतर मग मौल्यवान आणि अर्धमौल्यवान, आणि 4 नंबरला पेट्रोल आहे. 1 नंबरला औषध, 2 नंबरला टेलिकॉम, 3 नंबरला मौल्यवान अर्धमौल्यवान, 4 नंबरला पेट्रोलियम उत्पादन, 5ला सोने इतर मौल्यवान दागिने. यांचं कमी झालं आहे, हे जास्त यावेळेस. आणि त्यानंतर कपडे, मग लोखंड पोलाद उद्योग. अमेरिकेतून भारतात काय काय येतं तर कच्चं तेल 1 नंबरला घ्यायचं, कच्चं तेल पहिले येतं, नंतर पेट्रोल उत्पादन 2 नंबरला. आणि भारतातून अमेरिकेला पेट्रोलची उत्पादनं 5 नंबरला आणि हे 2 नंबरला जेव्हा अमेरिकेतून भारतात येतं ते. त्यानंतर येतो कोळसा, मग पॉलिश केलेले हिरे, विद्युत साहित्य, विमान, अवकाशाने आणि सोनं शेवटी. इंडोनेशिया NDBमध्ये सामील होणारे, तर इंडोनेशिया 11वा सदस्य आहे. मी पुढच्या अंकात पण सगळं तुम्हाला दिलेलं आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात याचा पुढचा अंक. त्यानंतर इंडोनेशिया NDBचा 11वा सदस्य ठरला. जानेवारी 2025मध्ये इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य होता. ब्रिक्सचा कितवा आणि NDBचा कितवा लक्षात ठेवा. NDB काय आता नॅशनल डेव्हलपमेंट बँक कधी आली, 2015. ब्रिक्स देशांद्वारे स्थापन करण्यात आली आहे. मुख्यालय शांघाय चीनमध्ये. सदस्य आता टोटल अशी तर 13 आहे बघायला गेलं तर, या अंकात 11 दिले. पहिले अध्यक्ष KV कामत होते आणि आत्ताचे अध्यक्ष डिल्मा रॉसेफ. त्यानंतर MSME वर्गीकरणामध्ये बदल करण्यात आलेले. तर काय हा चार्ट तुम्हाला सांगेल. तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम हे 3 प्रकारचे उद्योग आहे आणि त्यांची गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादामध्ये बदल करण्यात आले. तर सूक्ष्मची गुंतवणूक जर बघितली आधी 1 होती, आता 2.5 आहे. त्यानंतर लघुची 10ची 25 केली आहे, मध्यमची 50ची 125 केली आहे. त्यानंतर आहे उलाढाल मर्यादा किती पाहिजे तर सूक्ष्मची 5ची 10 केली, लघुची 50 कोटीची 100 केली, दुप्पट झालेली आहे. मध्यममध्ये 250ची 500 कोटी उलाढाल मर्यादा. तर इम्पॉर्टंट काय तर मध्यम उद्योग इम्पॉर्टंट आहे, त्यांची गुंतवणूक 50 कोटीवरून 125, उलाढाल 250 कोटीवरून 500 कोटी. IRCTC आणि IRFCला नवरत्न दर्जा मिळाला आहे. IRCTC ही 25वी कंपनी आहे आणि IRFC ही 20वी कंपनी आहे. तर केंद्र सरकारने 3 मार्च 2025ला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ही फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन IRFC, तर ही 26वी ही 25वी यांना नवरत्न दर्जा मिळाला आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व 7 सूचीबद्ध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना हा नवरत्न दर्जा मिळाला आहे. 7 सूचीबद्ध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना मिळालेला आहे. त्यानंतर यांच्याबद्दल माहिती बघूया दोघांबद्दल. IRFC
ही 26वी आणि IRCTC 25वी आहे. तर हिच्याबद्दल पहिले बघू. IRCTC इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कधी आली? 1999ला. त्यानंतर ही जी आली आहे IRFC 26वी आहे, भारतीय रेल्वे वित्त महामंडळ, आणि डिसेंबर 1986ला आली. ही कंपनी भारतीय रेल्वेला निधी पुरवठा करते. त्यानंतर आहे नवरत्न दर्जा प्राप्त इतर 5 भारतीय रेल्वे कंपन्या. तर 5 कोणकोणत्या आहे? तर आता ह्या लक्षात ठेवण्यापेक्षा 2024ची ठेवू. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही आहे लेटेस्ट, आणि त्यानंतरच्या ह्या 25-26 लक्षात ठेवा. त्यानंतर आहे म्हणजे आता टोटल किती झाले? 26 झाले. VDA मालमत्ता आणि भांडवली मालमत्ता. तर आयकर विधेयक 2025मध्ये आभासी डिजिटल मालमत्तांना भांडवली नफा कर आणि नियामक तपासणी अंतर्गत आणून मालमत्ता आणि भांडवली मालमत्ता म्हणून वर्गीकरण करण्यात आले. तर या विधेयकात VDS हस्तांतरणावर 30% कर व्यवहारावर 1% TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. तर VDS हस्तांतरणावर किती टक्के कर लावणार आहे? 30% आणि TDS 1% लावणार आहे. त्यानंतर आयकर विधेयक 2025 अंतर्गत परिभाषित केलेल्या VDA मध्ये क्रिप्टोकरन्सी NFT म्हणजेच नॉन फंडिंग टोकन्स आणि तत्सम डिजिटल मालमत्तांचा समावेश आहे. VDA मध्ये काय काय समावेश आहे? 30% टॅक्स लावलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे VDA चे प्रकार कोणकोणते? क्रिप्टोकरन्सी आहे, नॉन फंजिटेबल टोकन्स आहे NFT, स्टेबल कॉइन्स आहे, क्रिप्टो, काही लोक इन्व्हेस्ट पण करतात याच्यात. त्यानंतर आहे टोकनाइज्ड मालमत्ता. टोकनाइज्ड मालमत्ता म्हणजे वास्तविक जगातली मालमत्तांचे डिजिटल प्रतिनिधित्व, जसं की टोकनाइज्ड स्टॉक, रिअल इस्टेट. आपण सर्वांनी नाव ऐकलीच असणार आहे. त्यानंतर 10,000वा FPO सुरू झालेला आहे. स्कीम कधीची होती? 2020ची होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मका, केळी, भात या पिकांवर लक्ष केंद्रित करून बिहारमधील खगरिया जिल्ह्यात 10,000वा FPO सुरू केला. तर कुठे? बिहारमधल्या खगरिया शेवटचा आहे हा. मका, केळी आणि भात या पिकांसाठी केलेला आहे. मोदी यांनी 29 फेब्रुवारी 2020ला ही योजना काढली होती. शेतकरी उत्पादन संघटनाची निर्मिती आणि प्रोत्साहन हे नाव आहे तिचं. कधी? 29 फेब्रुवारी 2020. 5 वर्ष पूर्ण झाले. येऊ शकतो प्रश्न. या योजनेअंतर्गत प्रत्येक FPOला 3 वर्षांचा व्यवस्थापन खर्चासाठी 18 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक FPOला 3 वर्षांच्या व्यवस्थापन खर्चासाठी 18 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. 18 लाख रुपये. तर लॉन्च कधी झाला होता? 29 फेब्रुवारी 2020 लक्षात ठेवा. आणि आपला 10,000वा कोणता आहे? बिहारमधल्या खगरिया. जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे प्रमुख उपक्रम, हे सगळे उपक्रम आहे. यावर प्रश्न 100% येऊ शकतो. केंद्राचे आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचे अनावरण केले. तर एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया हा पहिला आहे. भारतातील प्रमुख बंदरांमधील कामकाजाचे मानकीकरण आणि सुव्यवस्थीकरण करण्यासाठी एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया उपक्रम सुरू केला आहे. तर ऑन OP वन नेशन वन पोर्ट प्रोसेस. त्यानंतर आहे सागर अंकलन कायदा. सोनोवाल यांनी आर्थिक वर्ष 2023 ते 24 साठी हा लॉजिस्टिक पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स जारी केला आहे. भारत ग्लोबल पोर्ट्स कन्सॉर्टियम हा तिसरा आहे. भारत ग्लोबल पोर्ट्स कन्सॉर्टियमची स्थापना कशासाठी केली? तर जागतिक व्यापार मजबूत करण्यासाठी आणि जागतिक व्यापार लवचिकता वाढवण्यासाठी. मैत्री ॲप व्यापार प्रक्रिया सुलभ करणं, नोकरशाहीतील अतिरिक्त कामे कमी करणं, मंजुरी जलद करणं या उद्देशाने मैत्री ॲप सुरू करण्यात आलं आहे. विकसित भारतासाठी जागतिक बँकेच्या शिफारसी. तर विकसित भारतासाठी जागतिक बँकेच्या शिफारसी दिल्या आहे. इंडिया कंट्री इकॉनॉमिक मेमोरँडम डब्ल्यू बँकेने दिलेला आहे. तर हा अहवाल उच्च उत्पन्नाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी भारताला 2047 पर्यंत सरासरी 7.8% विकास दर आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कधीपर्यंत? 2047 पर्यंत 7.8%. त्यानंतर जागतिक बँकेच्या शिफारसी काय काय होत्या? तर त्यांनी 2035 पर्यंत गुंतवणूक करायला सांगितली खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये. GDPच्या किती? 33.5% वरून 40% पर्यंत वाढवा, जागतिक बँक बोलली. आणि MSME कर्ज उपलब्धता वाढवायला सांगितली. व्यवसाय नियम सुलभ करायचं बोलले. एकूण कामगार सहभाग 56% वरून 65% पर्यंत वाढवायला सांगितला. महिला कामगारांना सुद्धा 35 वरून 50% पर्यंत. उत्पादन आणि सेवांकडे कामगार वळवून शेतीमधला रोजगार 45% वरून कमी करायला सांगितला. त्यानंतर विकसित भारत @2047 हे उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. तर विकसित भारत 2047 हे 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100व्या
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला स्वावलंबी आणि समृद्ध अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचं म्हणजेच पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तर कधी? स्वातंत्र्याच्या 100व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर 2047 पर्यंत. तर हे उद्दिष्ट मध्ये 4 स्तंभ आहे. कोण? युवा, गरीब, महिला आणि शेतकरी. त्यानंतर 3.42 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सच्या GDP सह जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत सध्या विकसनशील राष्ट्र म्हणून वर्गीकृत आहे. त्यानंतर भारत 2028 पर्यंत जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होईल. हे कोण बोललं? तर जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था असे भाकीत मॉर्गन स्टॅनले यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये सांगितलं जात आहे की 3री होईल. आता तर सध्या किती आहे? 4थी सर्वात मोठी आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनी त्यानंतर 4थी आहे. तर 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा. तर 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा हे काय? तर 2024-25 मध्ये 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडून ऐतिहासिक मैलाचा 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा साठा आणि 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक म्हणून कोळसा हा भारतासाठी महत्त्वाचा राहिला आहे. तर 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा साठा आहे आपल्या भारतात आणि 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. ग्राहक म्हणून 2रा क्रमांक लागतो आणि हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. कोळसा राष्ट्रीय ऊर्जा मिश्रणामध्ये 55% वाटा देतो. एकूण वीज निर्मितीमध्ये 74% पेक्षा जास्त इंधन पुरवतो. दामोदर नदीकाठी राणीगंज कोलफिल्ड्स येथे 1774 मध्ये भारतीय व्यावसायिक कोळसा खाण काम सुरू झाले. तर कोकिंग कोळसा खाण कायद्याअंतर्गत 1972 मध्ये कोकिंग कोळसा खाणीचे राष्ट्रीयकरण झालेले म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आहे आणि 1973 मध्ये कोळसा खाणी कायद्यान्वये नॉन कोकिंग कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर यामध्ये सर्वात जास्त असलेलं राज्याचं म्हणजे साठा सर्वात जास्त असं राज्य कोणतं आहे? झारखंड 1 नंबरला आणि 2 नंबरला ओडिसा आहे. लक्षात ठेवा. BSCला 150 वर्ष पूर्ण झालेले तर त्यामुळे 150 रुपयाचं नाणक त्यांनी काढलं. याशिवाय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी BSC @150 लोगो आणि BSC 150 इंडेक्सचं पण अनावरण केलंय. नुसतं हे स्मारक असलेलं नाणं नुसतं लक्षात नका ठेवू, तर लोगो आणि इंडेक्स पण काढलाय BSC 150. त्यानंतर याच्याबद्दल माहिती करू तर 1975 मध्ये हे स्थापन झालं होतं. आशियातलं सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखलं जातं म्हणून. आणि मूळतः कापूस व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून BSCची स्थापना केली. त्यानंतर लेटेस्टमध्ये 2017 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारावर NSCची नोंदणीकृत केली आहे. खूप जण शेअर्स घेत असतील. सगळेजण बोलतात अरे BSC मध्ये नका घेऊ, NSC मध्ये घ्या. मोस्ट ऑफ लोक NSC मध्ये शेअर घेतात. त्यानंतर आपण संक्षिप्त घडामोडी नंतर घेऊ. अहवाल आणि निर्देशांक घेऊ. आता सगळं मेजर कंप्लीट करू आधी, कारण यावर जास्त प्रश्न येतात. मानव विकास निर्देशांक अहवाल 2025 कधी जाहीर झाला? 6 मे 2025 झालेला HDI. शीर्षक काय? तर निवडीचा विषय AIच्या युगातील लोक आणि शक्यता. शीर्षक येऊ शकतं निवडीचा विषय AIच्या युगातील लोक आणि शक्यता. अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. क्रमांक कितवा लागतो? 130वा. सोबत भारताच्या सोबत कोणाचा लागतो? बांगलादेशचा सुद्धा 130वा आहे. सोबत आहे आपण. आणि भारताची HDIची किंमत पाहिली तर 0.685. त्यानंतर भारताचा समावेश मध्यम मानव विकास गटात केला जातो. आता मध्यम मानव विकास गटामध्ये केला जातो. हे अहवाल निर्देशांक हे जे ते आर्थिक घडामोडीसारखंच इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. म्हणून भारताचे सरासरी आयुर्मान किती म्हणताय? 72 वर्षापर्यंत जगू शकेल लोक असं म्हणताय. त्यानंतर दरडोई राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNI किती? तर $9046.76 सांगितलंय. त्यानंतर पहिले 5 देश कोणते HDI मध्ये? सर्वात पहिला देश आईसलँड आहे. आईसलँड, त्यानंतर नॉर्वे, मग स्वित्झर्लंड आहे. आणि शेवटी जर बोललं तर नायजर आहे आणि त्यानंतर चाड. शेवटी जर बोललं तर दक्षिण सुदान आहे. दक्षिण सुदान हा शेवटचा आहे. त्यानंतर येतो 2 नंबरला सोमालिया. सगळ्यात शेवटचा 193 दक्षिण सुदान आणि नंतर येतो सोमालिया. पहिला आहे आईसलँड आणि दुसरा नॉर्वे, तिसरा स्वित्झर्लंड. पहिले लक्षात ठेवा. त्यानंतर आहे शेजारचे देश आपले हे पण लक्षात ठेवा. तर बांगलादेश आणि आपण सोबतच 130वा नंबर लागतो. पाकिस्तानचा 168वा, म्यानमारचा 150, नेपाळ 145. हे पण थोडं इम्पॉर्टंट आहे. सध्या नेपाळचं जेनझीचं
खूप गाजले त्यामुळे. त्यानंतर आहे जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 जाहीर कोण करतं? IQAir करतं 7व्यांदा आणि जाहीर 11 मार्च 2025ला झाला. या अहवालात सर्वात धोकादायक प्रदूषणांपैकी एक असलेल्या PM 2.5 या सूक्ष्म कणांच्या सांद्रतेचा विचार करण्यात आलेला आहे. तर हा कण कोणता आहे? PM 2.5. जागतिक आरोग्य संघटना जी WHO आहे त्याचं मार्गदर्शक तत्वानुसार ह्या कणाचं वार्षिक सरासरी प्रमाण 5 याला काय म्हणतात तर ते असणं आवश्यक आहे. आता आठवत नाही मला ते. तर भारताचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रमाणे 40 आय थिंक याला नॅनोग्रॅम का मायक्रोग्रॅम काहीतरी बोलतात. त्यानंतर हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सर्वात प्रदूषित 5 देशपैकी पहिला देश कोणता विचारू शकता आणि भारताचा कितवा क्रमांक लागतो हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिला आहे चाड, दुसरा बांगलादेश, तिसरा पाकिस्तान, बांगलादेश दुसरा आहे, पहिला चाड आहे आणि आपला नंबर भारताचा 5वा आहे. त्यानंतर सर्वात प्रदूषित शहरामध्ये भारतातून दिल्ली 2 नंबरला येतं, पहिलं येतं बर्नियाड आसाम. त्यानंतर या आणि यावर आहे ना PYQ पण विचारला गेला म्हणून इम्पॉर्टंट आहे. आणि 5 नंबरला फरीदाबाद आहे. सर्वात प्रदूषित राजधानीचं शहर तर 1 नंबरला येतं दिल्ली. राजधानीचं शहर बोललं तर दिल्ली येतं भारतातनं. नुसतं शहर बोललं तर दिल्ली 2 नंबरला येतं. त्यानंतर सर्वात स्वच्छ शहर आहे मायागेज प्युर्टो रिको मायागेज सर्वात स्वच्छ शहर आहे. जगातले टॉप 20 सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी 13 शहरे भारतातले आणि जगातले सर्वात प्रदूषित 10 शहरांच्या यादीत 5 भारतीय शहरांचा समावेश लागतो. ही मोठी गोष्ट आणि ही वाईट गोष्ट आहे उलट. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 तर हा जो आहे कोण जाहीर करतं तर IEP इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. दहशतवादमध्ये भारताचं 14वे स्थान आहे आणि पहिलं आहे बुर्किनो फासो, सलग दुसऱ्यांदा पहिला आहे. 2 नंबरला पाकिस्तान आहे आणि भारत आहे 14वा. आणि दहशतवादी घटना नोंदवल्याच्या देशांची संख्या आहे 66. त्यानंतर आहे द आशिया क्रमवारी 2025. तर यामध्ये पहिल्या 3 संस्था लक्षात घ्या तर 2 चीनच्या आणि 1 सिंगापूरची. तर पहिली सिंग्वा आणि पेकिंग आहे दोघी. त्यानंतर 3 नंबरला नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे द आशिया क्रमवारी 2025. तर यानुसार भारताचं काय स्थान आहे तर भारतीय संस्थांमध्ये पहिलं कोण आहे IISc बँगलोर. IISc बँगलोर हे 38व्या स्थानी आहे पूर्ण द आशिया क्रमवारी 2025 नुसार 38वा IISc बँगलोर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातलं पाहिलं तर 201 ते 250 मधलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हे पहिलं आहे. 2 नंबरला सिम्बायोसिस, 3 सावित्रीबाई फुले आणि 4 आयसर हे फक्त महाराष्ट्रातलं बघितलं तर. भारतीय न्याय अहवाल 2025. भारतीय न्याय अहवालमध्ये तर हे कोण जाहीर करतं हे टाटा ट्रस्ट जाहीर करतं. त्यानुसार 1.4 अब्ज लोकसंख्येसाठी भारतात 21,000 न्यायाधीश आहेत. तर 2019 मध्ये पहिल्यांदा हा अहवाल जाहीर करण्यात आला होता. सगळ्यात पहिले कधी केला 2019. तर या अहवालानुसार समग्र क्रमवारीमध्ये कोण येतं तर कर्नाटक येतं अव्वल आहे. 2 नंबरला आंध्र प्रदेश आणि 3 नंबरला केरळ येतं. सगळे साऊथचे देश येतं आणि महाराष्ट्र हे 10व्या स्थानी आहे. महाराष्ट्र कितवं 10वं? पहिलं कोण आहे कर्नाटक आहे, दुसरं आंध्र प्रदेश, तिसरं तेलंगणा. लहान राज्यांमध्ये सिक्कीम हा अव्वल आहे. लहान राज्यांमध्ये कोण पहिलं आहे तर सिक्कीम आहे आणि गोवा हे शेवट आहे. त्यानंतर फोर्ब्स अब्जाधीशांची यादी 2025 तर कोण आहे इलॉन मस्क आहे. 2 नंबरला कोण आहे मार्क झुकेरबर्ग आहे आणि तिसरं कोण आहे तर जेफ बेझॉस आहे. मुकेश अंबानी भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. तर मुकेश अंबानी तर कायमस्वरूपीसारखे श्रीमंत व्यक्ती आशिया खंडातले आणि जगात 18वा नंबर लागतो. आणि पहिला कोण आहे इलॉन मस्क आहे, दुसरा मार्क झुकेरबर्ग आहे. त्यानंतर भारताचा 205वा क्रमांक आहे अब्जाधीशांमध्ये. जर पाहिलं अव्वल स्थानी तर अमेरिकाचे. तिथे ठिकठिकाणी थोड्या अंतरावरच बिलियनर्स लोक आढळून येतील तुम्हाला. भारत 205वा. पंचायत प्रगती निर्देशांक तर पंचायत प्रगती निर्देशांक काय म्हणतो तर यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे अचिव्हर, फ्रंट रनर, परफॉर्मन्स. तर यामध्ये थीम सुद्धा दिलेला आहे 9 थीम आहे. तर पंचायतीमध्ये दारिद्र्यमुक्त आणि वर्जित उपजीविका ही थीम आहे. त्यानंतर निरोग पंचायत, बाल अनुकूल पंचायत, पुरेसे पाणी असलेले पंचायत. त्यानंतर स्वच्छ, हरित, सावळे, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा, सामाजिकदृष्ट्या न्याय, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत, सुशासन असलेली पंचायत. तर महिला अनुकूल पंचायत. तर यामध्ये फ्रंट रनरमध्ये गुजरात आहे, 2 नंबरला तेलंगणा आहे. पहिलं कोण आहे गुजरात आहे फ्रंट रनरमध्ये. आणि सर्वाधिक परफॉर्मन्स ग्रामपंचायतींमध्ये गुजरात, नंतर 2 नंबरला महाराष्ट्र आहे. दोघी ते फ्रंट रनर पण आणि सर्वात जास्त चांगला परफॉर्मरमध्ये दोघी ठिकाणी कोण आहे गुजरात आहे पण 2 नंबरला कोण आहे
इथे सर्वाधिक परफॉर्मरमध्ये आपलं महाराष्ट्र 2 नंबरला येतं. फ्रंट रनर बोललं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, तेलंगणा आहे. त्यानंतर QS विद्यापीठाची विषयवार क्रमवारी. तर यामध्ये IIT दिल्ली आणि IIT मुंबईचे स्थान बघू आपण. IIT दिल्ली 26वा आहे, IIT मुंबई 28वा आहे, एवढं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर IIM अहमदाबाद आणि IIM बँगलोर, जे MBA करतात त्यांच्यासाठी अहमदाबाद आणि बँगलोर यांनी व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जागतिक अव्वल 50मध्ये स्थान मिळवलेलं आहे. 50मध्ये कोणी मिळवलं तर अहमदाबाद आणि बँगलोर. त्यानंतर सर्वात वर कोण आहे तर 26-28 नंबरला दिल्ली मुंबई आहे. त्यानंतर जागतिक आनंद अहवाल कायमस्वरूपी सारखं फिनलँड हे जगातील सर्वात आनंदी देश. आणि आपला भारत 118वा आहे. काय दुःख झालं होतं काय माहिती, 118वा आहे. त्यानंतर शेवटी कोण आहे अफगाणिस्तान, सर्वात दुःखी लोक. तर यांना बघून खुश होऊन जायचं की आपण 118 नंबरला आहे. त्यानंतर फिनलँड नंतर कोण आहे दुसरा तर डेन्मार्क आहे. फिनलँड सर्वांना माहीत असतं, तर दुसरं पण लक्षात ठेवा डेन्मार्क. आता संक्षिप्त घडामोडी आपण बघू शकणार नाही आहे, आपण इम्पॉर्टंटच बघतोय. कृषी व पर्यावरण बघू. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान घोषित केलं आहे, ओडिशा सरकारचं आहे. तर वन्य मेलॅनिस्टिक वाघांचं जगातलं एकमेव निवासस्थान येते ओडिशामधलं सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प. भीतकर्णिका नंतरचं हे दुसरं आहे ओडिशामधलं दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे. तर कितवं आहे ते 107वं. कोणतं सिमलीपाल. लक्षात ठेवा 106वं कोणतं आहे देहिंग पतकई आसामचं. 105वं रायमोना आहे. 106वं लक्षात ठेवा देहिंग पतकई आसाम आणि 107वं सिमलीपाल आहे ओडिसातलं दुसरं आणि आपलं पूर्ण 107वं येतं. त्यानंतर लॉस अँड डॅमेज फंड नाही, त्याआधी आपण हे महत्त्वाचे मुद्दे बघू. पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर जिम कार्बेट उत्तराखंडचं. सर्वात मोठं कोणतं आहे हेमिस लडाखमधलं. सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान साऊथ बटन अंदमान निकोबारचं आहे. सर्वात लहान बटन लहान असतं ना त्यामुळे. 104वं कुनो मध्य प्रदेशचं आहे. त्यानंतर आता लॉस अँड डॅमेज फंड बघू. यात काय दिलंय अमेरिकेने हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना बळी पडलेल्या विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केलं होतं लॉस अँड डॅमेज फंड हे. तर हा निधी काय आहे तर मान्यता 2022ला मिळाली आहे. शर्म अल शेख इजिप्त COP27 कार्यरत आहे 2023 दुबई 2023 पासून. विश्वस्त आहे जागतिक बँक. पहिली 4 वर्ष WB म्हणजे वर्ल्ड बँककडे होतं लॉस अँड डॅमेज फंड. तर यामध्ये निधीचे स्रोत काय तर विकसित राष्ट्रांचे त्यांच्या हवामान जबाबदारीचा भाग म्हणून योगदान, संस्था आणि व्यक्तींकडून परोपकारी योगदान, कार्बन कर आकारणी इत्यादींसारख्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा. लाभार्थी कोणकोणत्या देशांना भेटतो तर कमी विकसित देशांना, लहान बेटे विकसनशील राष्ट्र, वारंवार येणाऱ्या गंभीर हवामानांना आपत्तींना तोंड देणारे देश. तर हे या लॉस अँड डॅमेज फंडमध्ये येतात. अंमलबजावणी कोण करतं तर प्रभावित देशांना अनुदान आणि सवलतीच्या कर्जाद्वारे निधी वितरित केला जाईल. त्यानंतर डेन्मार्क हा लॉस अँड डॅमेज हवामान निधी देणारा पहिला देश आहे. तर हे लक्षात ठेवा लॉस अँड डॅमेज निधी देणारा हवामान निधी देणारा पहिला देश कोणता आहे तर डेन्मार्क आहे. त्यानंतर देशातील 58व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय उद्यानाला देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलंय. तर कोणाला माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातला 58व्या व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलंय. मध्य प्रदेशातील 9वा व्याघ्र प्रकल्प ठरलाय. कोणता माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशचा 9वा आणि पूर्ण देशातला 58व्या. लक्षात ठेवा महाराजा माधवराव सिंधिया यांचं नाव याला देण्यात आलं. त्यानंतर महाराजा माधवराव सिंधिया यांचं नाव देण्यात आलं आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी झाली 1 एप्रिल 1993. उद्दिष्ट काय व्याघ्र प्रकल्पाचं वाघांच्या नैसर्गिक अधिवासात आणि त्यांची व्यवहार्य संख्या सुनिश्चित करणे आणि जैवविविधतेचं रक्षण करणे. तर अंमलबजावणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. तर MCQ मध्ये हे विचारू शकतात. सरळ सेवेला पण इम्पॉर्टंट आहे, MPSCला सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये किती आहे तर 6 आहे सर्वात जास्त कुठे मध्य प्रदेशमध्ये. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. मग 9वा कोणता आहे माधव राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर बाकीचे बघू आपण. 57वा कोणता आहे तर रतपाणी मध्य प्रदेशचा आहे. आणि 56 बोललं तर गुरु घासीदास तमुला पिंगला छत्तीसगडचा आहे. 2024 मधले हे दोघी. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक ही काय इम्पॉर्टंट आहे कारण इथे आपले मोदीजी अध्यक्षस्थान भूषवले त्यांनी फर्स्ट टाइमच. तर हे 3 मार्च 2025ला जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्त म्हणजे जागतिक वन्यजीव दिन कधी झाला आहे 3 मार्चला झाला आहे. आणि हे गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये पार पडली ही बैठक. तर याचे अध्यक्ष होते मोदी. तर 2003 मध्ये मंडळाची स्थापना केली आहे. 2022 मध्ये भारतीय वन्यजीव मंडळाच्या जागी पुनर्स्थापित केलं आहे. 1952चं होतं ते.
याच्यात 47 सदस्य असतात. त्यानंतर बैठकीतील प्रमुख निर्णय काय घेतले तर राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्र कुठे उभारणार आहे? जुनागड गुजरात. लक्षात ठेवा, जुनागड गुजरातमध्ये येईल. राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्र कुठे? जुनागड गुजरात. 16वी सिंहगणना. आपण आता मी पुढचा अंक घेते तर त्यामध्ये 16वी सिंहगणनेबद्दल पण तुम्हाला माहिती दिली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर उत्कृष्टता केंद्र स्थापन. उत्कृष्टता केंद्र स्थापन हे कुठे? तर कोइंबतूरला आहे. मध्य प्रदेशमधलं गांधीसागर अभयारण्य आणि गुजरातमधलं कोणतं आहे? बन्नी गौताळ. या प्रदेशांसह इतर भागात सुद्धा हे वाढवलं जाणार आहे. तर उत्कृष्टता केंद्र कुठे स्थापन होणार आहे? कोइंबतूरमध्ये. त्यानंतर घरियाळांचं संवर्धन सुद्धा याद करणार आहे आणि राष्ट्रीय माळढोक संवर्धन कृती आराखडा सुद्धा जाहीर केला यामध्ये. त्यानंतर हे डॉल्फिन सर्वेक्षण झालं आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन 2020 अंतर्गत केलेल्या एका व्यापक सर्वेक्षणामध्ये भारतातील 28 नद्या आणि 8 राज्यांमध्ये 6324 गंगेतले डॉल्फिन होते. त्यामध्ये 3 सिंधू नदीतले ॲड केले त्यांनी. तर भारतातील पहिलाच नदीतील डॉल्फिन अंदाज अहवाल हा पहिलाच आहे. लक्षात ठेवा. कधी प्रोजेक्ट डॉल्फिन कधीचा होता? मग 2020चा 5 वर्ष पूर्ण झालेले. आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आढळतात. सर्वाधिक संख्या कुठे? यूपीमध्ये. नंतर कोणती आहे? बिहार. आणि मोदींनी गुजरातमधले गीर राष्ट्रीय उद्यान जेव्हा ही बैठक पार पडली मागे जी सांगितली त्या दरम्यानच हा अहवालसुद्धा प्रसिद्ध केला आहे. लक्षात ठेवा. गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू नदी प्रणालीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. कोणती नदी प्रणाली? तर गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधुदुर्ग. त्यानंतर गंगेतले डॉल्फिन सुसू या नावाने ओळखले जातात. हसू नका. गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली सांगू ही नदी प्रणालींमध्ये आढळतात गंगेचे डॉल्फिन. त्यानंतर पुढचं बघू आपण. तर डॉल्फिनबद्दल बघू. डॉल्फिन हे अंध असतात. हालचाल आणि शिकार करण्यासाठी कशाचा वापर करता? इकोलोकेशनचा वापर करता. सायन्सच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे. IUCN रेड लिस्टमध्ये यांना ॲड केलेलं आहे. आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अनुसूची 1 प्रजाती ही 2009मध्ये भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केला आहे. आणि हा कोणत्या राज्याचा जलचर प्राणी आहे? तर पंजाबचा आहे. कोणता? सिंधू नदीतला आहे, पंजाबचा. त्यानंतर 2009मध्ये भारताचं राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून याला घोषित केलं आहे. त्यानंतर कॅली फंडची स्थापना झाली आहे. कोलंबियातील कॅली इथे या निधीची स्थापना करण्यात आली आहे. कॅली फंड. कधी? 25 फेब्रुवारी 2025. 25 लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी म्हणजे दुसरा येतो म्हणून फेब्रुवारी. कुठे? तर रोम, इटलीला झालेली आहे. यामध्ये योगदान काय? DSIचा व्यावसायिक वापर करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील संस्थांकडून 2030 पर्यंत दरवर्षी $200 अब्ज संवर्धन प्रयत्नांसाठी उभारण्यात येणार आहे. कॅली फंडची स्थापना. ठिकाण? रोम, इटली. लक्षात ठेवा. आणि कुठे? बैठक कुठे? कोलंबियातल्या कॅली इथं. त्यानंतर संक्षिप्त घडामोडी आल्या. आपण पुढचा टॉपिक घेऊ. तर 5वा आहे आता विज्ञान आणि तंत्रज्ञान. यामध्ये IC4 इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर IC4. तर यामध्ये काय येतं? मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66 अंतर्गत संस्थांच्या यादीमध्ये समावेश केला गेला आहे. कशाचा? I4C IC4 सुद्धा म्हणू शकता. तर ऑक्टोबर 2018मध्ये या संस्थेला मान्यता भेटली होती. जानेवारी 2020मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या संस्थेचं उद्घाटन झालं आहे. तर ऑक्टोबर 2023मध्ये या संस्थेसोबत काम करण्यासाठी गुगलने DG कवच नावाची सुविधा सुरू केली होती. DG कवच कोणाची? गुगलची आहे. आणि याच्यासाठी I4C सुविधा सुरू केली होती. त्यानंतर टाईप 5 मधुमेहाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने टाईप 5 मधुमेहाला आजाराचा एक वेगळा प्रकार म्हणून घोषित केला आहे. तर काय म्हणून घोषित केलं? इन्शुलिनची कमतरता. तीव्र कुपोषणामुळे घोषित केलेलं आहे टाईप 5. आता आपण टाईप 1 टाईप 2 बघत असतो सायन्समध्ये. टाईप 1 काय? तर इन्शुलिनची कमतरता स्वयंप्रतिकारमुळे होते. आणि टाईप 2 इन्शुलिन प्रतिरोधक. तर इन्शुलिनला रोखतात येतं. लठ्ठपणा, जीवनशैलीमुळे हे प्रॉब्लेम येतात. तर आता इन्शुलिनची कमतरता टाईप 5चा काय? तर कुपोषणामुळे होतो असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतर हायड्रोजन इंधनयुक्त वाहनांसाठी 5 प्रकल्प आहेत. हायड्रोजन इंधनयुक्त वाहनांसाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजनचा मिशनचा भाग म्हणून केंद्र सरकारने हायड्रोजन आधारित वाहन चाचणीसाठी तैनात करण्यासाठी 5 प्रायोगिक प्रकल्प चालू केले. कोणत्या मिशनचा भाग आहे? तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. आणि हे कधी सुरू झालं होतं? 4 जानेवारी 2023ला झालं होतं. याचं उद्देश काय आहे? भारताला हरित हायड्रोजन उत्पादन, वापर आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवणं, कार्बन उत्सर्जन, जीवाश्म इंधन आयात कमी करणं, स्वच्छ ऊर्जा संक्रमण. आता जर हरित ऊर्जेसाठी आहे तर ऑब्व्हियसली हे सगळे कारणं असतील. मंत्रालय कोणतं आहे? तर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. त्यानंतर जर मेजर लक्ष बघू आपण याच्यात, तर ग्रीन हायड्रोजनची 2030 पर्यंत निर्मिती 50 लाख मेट्रिक टनपर्यंत सांगितली आहे.
हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकच्या सुद्धा चाचण्या झालेल्या आहे. तर हे ट्रक कोणाचे? टाटा मोटर्सने नवी दिल्लीमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकची पहिली चाचणी घेतली आणि हे ट्रक हायड्रोजनल इंटरनल कंबन्शन इंजिन आणि फ्युएल सेल याच्याने सुसज्ज आहे. तर कोणाचे? टाटा मोटर्सचे दिल्लीमध्ये घेतली चाचणी. त्यानंतर झुविन डिजिटल पोर्टल, तर हे काय? रेबीज आजारावरची लस असते. तर सर्पदंशाविरोधातील लसीची रिअल टाईम उपलब्धता दर्शविणाऱ्या झुविन डिजिटल पोर्टलची सुरुवात केली. यामध्ये लस उपलब्धता दर्शवते लसची. तर कशामुळे होतं? रेबीज आजारावरची. त्यानंतर कोरोना साथीच्या वेळी सुरू करण्यात आलेल्या कोविन आणि युविन पोर्टलप्रमाणे झुविनसुद्धा काम करेल. कोविन युविनप्रमाणे झुविन काम करणार आहे. त्यानंतर या पोर्टलची सुरुवात प्रायोगिक तत्वावर दिल्ली, मध्य प्रदेश, आसाम, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये केली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर दिल्ली, मध्य प्रदेश, आसाम, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश. त्यानंतर वर्ष आहे 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी सरकारने 2024 ॲक्शन प्लॅन फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ स्नेक बाईट इनोव्होमिंग नॅप्स या कार्यक्रमाची सुरुवात कधी केली होती? तर 2024 आणि 2030 पर्यंत सर्पदंशकामुळे होणारे मृत्यू लक्षणीय प्रमाणात कमी करायचे त्यांना 2030 पर्यंत. मारबर्ग विषाणूचा रोग, तर टांझानिया या देशातील दुसऱ्या मारबर्ग विषाणू रोग उद्रेकाचा अंत झाल्याचं जाहीर झालंय. तर टांझानिया हा देशातला दुसरा मारबर्ग विषाणू रोग उद्रेकाचा अंत झाल्याचं जाहीर केलं. कोणत्या देशाने विचारतात? तर टांझानिया. 1967 जर्मनीत मारबर्ग येथे प्रयोगशाळेत युगांडातून आणण्यात आलेल्या संक्रमित हिरव्या माकडांच्या संपर्कात आल्यामुळे हा रोग होतो मारबर्ग. आणि इबोलाप्रमाणेच फिलोविरिडी कुटुंबातील हा अत्यंत संसर्गजन्य RNA विषाणू आहे. तर मी सायन्सचे जे हे डिसीज आहे ना यावरचा पण एक व्हिडिओ बनवला आहे. खूप इझी आहे, नोट्समधून तुम्हाला एकदम इझिली सांगितलेलं आहे. तर तो पण एकदा जाऊन बघून घ्या. सायन्ससाठी 100% त्यावर प्रश्न येतात. त्यानंतर आफ्रिकन वटवाघूळ या विषाणूचे नैसर्गिक यजमान आहेत. कोणामुळे पसरतो? आफ्रिकन वटवाघूळ यामुळे पसरतो. त्यानंतर आपण पुढे बघू संक्षिप्त विज्ञान घडामोडी. आपण याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर किंवा लाईव्ह घेऊन घेऊ. तर आता आहे संरक्षण घडामोडी. ऑपरेशन सिंदूर. भारताद्वारे 6 मे 2025 रोजी 6 मे 2025 तारीख लक्षात ठेवा. ऑपरेशन सिंदूर हे यामध्ये काय झालं होतं? पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर 24 क्षेपणास्त्रे डागून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तर यामध्ये मुख्यतः कोण होतं? तर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या भारताविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आलं. कोणत्या संघटनांना? जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा. त्यानंतर यामध्ये स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र, हॅमर बॉम्ब आणि आत्मघाती कामिकेज ड्रोनचा वापर केला आहे. तर कोणकोणते हे पण लक्षात ठेवा. राफेल विमान आणि सुकोई 30 MKI या लढाऊ विमानांनी लक्ष्यांचा अचूक भेद केला आहे. त्यानंतर लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी माहिती दिली होती. तर हे आपण खूप गाजलेले आहे, सर्वांनी रीलमध्ये व्हिडिओ पाहिलाच असेल तो. त्यानंतर हॅमर बॉम्बबद्दल माहिती बघू. हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हे फुल फॉर्म आहे हॅमरचा. त्यानंतर ग्लाइड बॉम्ब म्हणूनही याला ओळखलं जातं. तर हॅमर बॉम्बला काय म्हणून ओळखलं जातं? ग्लाइड बॉम्ब. फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीने हे बॉम्ब तयार केले. स्कॅल्प क्षेपणास्त्र काय तर हे स्कॅल्प क्षेपणास्त्र हवेतून डागलं जातं. शत्रूला चकवा देऊन मारा करण्यासाठी हे ओळखलं जातं. त्यानंतर S-400 क्षेपणास्त्र प्रणाली इम्पॉर्टंट आहे. सुदर्शन चक्र या नावाने हिला ओळखलं जातं. तर पौराणिक अस्त्र सुदर्शन चक्र या नावाने ओळखलं जातं आणि ही जगातली सर्वात प्रगत लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. रशियाच्या अल्माज अँटे यांनी विकसित केली आहे. जगातील सर्वात प्रगत आणि रशियाची आहे. सुदर्शन चक्र S-400 म्हणतात तिला. भारताने 2008 प्रणाली खरेदी केली होती. या प्रणालीची मारक क्षमता 400 किलोमीटरपर्यंत आहे. तर एकाच वेळी 36 लक्ष्यांवर मारा करू शकते. त्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ला काय तर जम्मू काश्मीरमधला पहलगाम येथील बैसरन व्हॅली इथे हा घडला होता 22 एप्रिल 2025. तर या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी गटाने स्वीकारली. आणि बैसन व्हॅली ही जम्मू काश्मीरमधील पहलगामपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर वसलेले एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. याला मिनी स्वित्झर्लंडसुद्धा म्हणतात. त्यानंतर सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे
काय झालं आहे, सिंधू वाटप कराराला स्थगिती दिली आहे. पाकिस्तानसोबत चालू होता आपला, तर याच्यामध्ये 5 प्रमुख निर्णय घेण्यात आले. तर काय घेण्यात आले, तर सिंधू पाणी वाटप करार स्थगित झाला, अटारी सीमेवरील तपास नाका बंद केला, पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा नाही सांगितलं आहे त्यांना, आणि उच्चायुक्तातील लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागार पदे रद्द केली आपण. आणि उच्चायुक्तांमधील कर्मचाऱ्यांची म्हणजेच कमिशनरांची संख्या 55वरून 30 केली. सिंधू पाणी वाटप करार कधीचा आहे, तर हा आहे 19 सप्टेंबर 1960चा, आणि कराची पाकिस्तानला झाला होता हा. त्यानंतर आपल्या मध्यस्थी कोण आलं होतं, पाकिस्तान आणि भारतच्या जागतिक बँक आलं होतं. भारतातर्फे कोण होतं, तर नेहरू होते पंतप्रधान, आणि पाकिस्तानचे अयूब खान होते. त्यानंतर पूर्वेकडील रावी, बियास, सतलज या नद्यांचं पाणी भारताला मिळतं. भारताबद्दल माहिती करायला गेलं तर रावी, बियास, सतलज, आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या जातं मग, सिंधू, झेलम आणि चिनाब जातात. त्यानंतर पुढचं पाहिलं तर पाकिस्तान सिमला करारातून बाहेर पडला. तर हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तान सिमला करारातून बाहेर पडला. 1972च्या सिमला करारातून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शांतता ठेवण्याचं ठरवलं होतं, पण आता ते सगळं त्यांनी मोडलं आहे, करारातून बाहेर निघालं आहे. बस एवढं इम्पॉर्टंट यात. INS सुरतवरून क्षेपणास्त्र चाचणी. तर INS सुरत यावरून क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे भारताने. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याचं MR-SAM याची चाचणी घेतली आहे. आणि INS सुरत या क्षेपणास्त्रनाशक युद्धनौकेवरून मिस्टर सॅमची चाचणी घेतली. मिस्टर सॅम म्हणा, मीडियम रेंज सर्फेस टू एअर मिसाईल, इझी जाईल. त्यानंतर हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. हे क्षेपणास्त्र प्रणाली भारत डायनेमिक्स लिमिटेड BDL द्वारे भारतात तयार केली जाते. तर शस्त्रास्त्र आयातीत भारत कितवा आहे, तर दुसरा आहे. लक्षात ठेवा, आयातमध्ये भारत दुसरा आहे, हे इम्पॉर्टंट आहे. युक्रेन पहिला कोण आहे, युक्रेन. भारत कितवा आहे, दुसरा. आणि भारताच्या खाली कोणाचा नंबर लागतो, कतारचा. त्यानंतर सर्वात जास्त निर्यात करणाऱ्यांमध्ये अमेरिका, फ्रान्स आणि रशिया येतं. आता जर विचारलं की भारतात कोणत्या देशांमधून येतं, तर तेव्हा क्रम कसा लावायचा, अमेरिका, भारत, रशिया. लक्षात ठेवलं, उलटा लावायचा, रशिया, फ्रान्स, अमेरिका असं लावायचा. त्यानंतर आहे भारत लष्करावर खर्च करण्यात 5व्या स्थानी. भारत लष्करावर 5व्या नंबरला खर्च करतो. तर 2024मध्ये भारत 86.1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खर्चासह जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश आहे. तर हे कोणी सांगितलं, हे सिप्री या अहवालावरून माहिती पडलं आहे आपल्याला. आणि 2024मध्ये जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या GDP 2.5% इतका एकूण लष्करी खर्च होता. किती, GDPच्या 2.5%. आता सर्वात जास्त खर्च करणाऱ्या पहिल्या 5 देशांचा एकत्रित जागतिक लष्करी खर्चाचा 60% वाटा आहे. त्यामध्ये आपला 5वा भारत आहे. त्यानंतर आहे पहिले 5 देश कोण येतं, मग अमेरिका, आणि दुसरा येतो चीन, त्यानंतर रशिया, मग जर्मनी, आणि मग भारत येतो. त्यानंतर स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली आहे हैदराबाद येथल्या, म्हणजे हैदराबादमधलं DRDO आहे. तर त्यांनी मिळून आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने म्हणजे DRDO आणि DRDL यांनी मिळून हायपरसोनिक शस्त्र तंत्रज्ञानात एक मोठा टप्पा गाठला आहे. DRDLने 1000 सेकंदापेक्षा जास्त काळासाठी दीर्घकाळ चालणारी ॲक्टिव्ह क्रूल्ड स्क्रॅमजेट सबस्केल कॅम्स्टर ग्राउंड चाचणी यशस्वीरित्या घेतली आहे. तर यापूर्वी जानेवारी 2025मध्ये झालेली चाचणी 120 सेकंद चालली होती. तर हे चाचण्याच घेत आहे अजूनपर्यंत. त्यानंतर अमेरिका, रशिया, भारत आणि चीनसारखे देश सक्रिय हायपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करत आहे. तर कोण कोण करत आहे, अमेरिका, रशिया, भारत आणि चीन हे 4 देश लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 7वं अंतरिक्ष घडामोडी. ॲक्सिओम 4 मोहिमे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा समावेश असलेल्या ॲक्सिओम 4 या मोहिमेचे मे 2025मध्ये प्रक्षेपण होणार आहे. तर कधी, मे 2025, आता होऊन गेलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला ॲक्सिओम 4 याच्यामध्ये. तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर ISS जाणारे शुक्ला हे पहिले भारतीय नागरिक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर SpaceX कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटच्या साहाय्याने क्रू ड्रॅगन अवकाश यानामार्फत ही मोहीम पार पडेल. कोणतं, फाल्कन 9, कोणाचं, SpaceXचं. विंग कमांडर राकेश शर्मा याच्यानंतर दुसरे ठरले हे कोण, शुभांशु शुक्ला. त्यानंतर इस्रो पाठवणार टार्डिग्रेड्स सूक्ष्मजीव. तर म्हणजे हे भारतीय नागरिकत्व असणारी व्यक्ती दुसरी असं म्हणायचं आहे. इस्रो पाठवणार टार्डिग्रेड्स सूक्ष्मजीव. तर ॲक्सिओम 4 मोहिमेसाठी भाग म्हणून इस्रो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर
टार्डिग्रेड्स पाण्यातील अस्वल येते तर ते पाठवलं जाणार आहे. आणि या लवचिक सूक्ष्म प्राण्यांचा वापर करून सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील भारताचा हा पहिला मानवी प्रयोग आहे. कोणाला पाठवलं जाईल लक्षात असू द्या. त्यानंतर आहे इस्रो भारत, नासा अमेरिका आणि ESA युरोप यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या मोहिमेत अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यानंतर आहे K2-18b बाह्यग्रहावर संभाव्य जीवनाचे चिन्हे दिसत आहेत. तर K2-18b हा बाह्यग्रह आहे, सिंह तारका समूहामध्ये आढळतो आणि कॅम्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने बघितलं आहे. तर या वातावरणात डायमिथाईल सल्फाईड आणि डायमिथाईल डायसल्फाईड हे रेणू शोधले आहेत. आणि K2-18 या लाल खुज्या ताऱ्याभोवती 2 ग्रह असल्याचा शोध केपलर दुर्बिणीच्या माध्यमातून आपण 2015 मध्ये लावला होता. K2-18b आणि K2-18c अशी नावे दिलेली आहे. या 2 ग्रहांपैकी जो K2-18b आहे, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी C पण देऊ शकतात, तर B आहे लक्षात ठेवा. सुपर अर्थ प्रकारातील या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या 2.5 पट आहे. त्यानंतर या ग्रहाला ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 33 दिवस लागतात. त्यानंतर आहे फ्रेम 2 मोहीम तर हे इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची आहे. फ्रेम 2 मोहीम नासाच्या केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा इथून प्रक्षेपण केलेलं आहे. आणि पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशावर थेट प्रवास करणारी ही पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. तर ही पहिली मानवी अंतराळ मोहीम पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशावर थेट प्रवास करणारी कोणती? फ्रेम 2 मोहीम आहे, लक्षात राहू द्या. 4 दिवसांची ही मोहीम होती आणि रेझिलियन्स नावाच्या स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलद्वारे फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात आलं आहे, रेझिलियन्स नावाच्या. तर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर आल्या. त्यांच्यासोबत कोण होतं? बॅरी बुच विल्मॉर पण होता. सुनीता विल्यम आणि बॅरी बुच विल्मॉर यांच्यासह 4 अंतराळवीर 18 मार्च 2025ला पृथ्वीवर आले. विल्यम्स आणि बुच यांच्यासह निक हेग आणि रशियाचे कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बुनो यांना घेऊन स्पेसएक्स कंपनीची ड्रॅगन अवकाश कुपी फ्लोरिडा किनाऱ्याजवळ उतरली. कुठे? फ्लोरिडा. आणि 286 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे अडकून राहिले होते. किती? 286 दिवस. 8 दिवसासाठी गेले होते, अडकून राहिले 286 दिवस. 6 आणि 2 8 होतात, तर मग लक्षात ठेवा 2 आणि 6 आणि ह्यामध्ये 8 असं. त्यानंतर सुनीता विल्यमबद्दल माहिती करायला गेलं तर ह्या अमेरिकाच्या 1965चा जन्म आहे. सुनीता विल्यम्स यांचा हा अंतराळातील 3रा प्रवास होता. त्यांनी अंतराळात एकूण 608 दिवस राहण्याचा पराक्रम केला आहे. 3ऱ्या मोहिमेद्वारे त्यांनी सर्वाधिक वेळा स्पेस वॉक करणारी महिला म्हणून इतिहास नोंदवला. त्यांनी आतापर्यंत 62 तास आणि 9 मिनिटं स्पेस वॉक केला आहे. तर किती? 62 तास 9 मिनिटं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक तर लो अर्थ ऑर्बिटमध्ये हे स्थानक फिरतं. कुठे? लो अर्थ ऑर्बिट. प्रक्षेपण कधी केलं? 20 नोव्हेंबर 1998 आणि ठिकाण होतं केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा, जिथे ते उतरल्या. त्यानंतर आहे चांद्रयान 5 मोहिमेला मान्यता मिळालेली आहे. 250 किलो वजनाचा रोवर पाठवण्यात येणार आहे. चांद्रयान 1 जर बघायला गेलं 2008 मध्ये प्रक्षेपण चंद्रांचे रासायनिक खनिज आणि छायाचित्रण भूगर्भीय नकाशे बनवलं. त्यानंतर चांद्रयान 2 2019 मध्ये प्रक्षेपण यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलं, तर ते सक्सेसफुल नाही झालं. चांद्रयान 3 23 ऑगस्ट 2023 विक्रम लँडरने गेलं होतं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं. आता जे 4 होतं ते 27 मध्ये प्रक्षेपण नियोजित चंद्राच्या मातीचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणं ही उद्दिष्ट आहे आणि त्याच्या आधीच 5ला पण मान्यता देऊन दिली. 2 उपग्रहांचे डॉकिंग यशस्वी झालेले कोणकोणते? ते SDS-01 चेझर आणि SDX-02 टार्गेट. स्पॅडेक्स मोहिमेअंतर्गत हे दोघी डॉक केले जाणार आहे. आणि उपक्रम डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या जटिल तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रात्यक्षित करणाऱ्या 4 राष्ट्रांच्या गटात भारत सामील झाला आहे. म्हणजे भारत 4था आहे. पहिले चीन, रशिया, अमेरिका होते, आता भारत पण ॲड झाला आहे यामध्ये. त्यानंतर 30 डिसेंबर 2024ला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV C60 वापरून स्पेडेक्स मोहीम प्रक्षेपित करण्यात आली. काय वापरून? PSLV C60चा वापर केला आहे. स्पॅडेक्स अंतराळ यानाची रचना आणि निर्मिती बँगलोर येथील UR उपग्रह केंद्राद्वारे करण्यात आली. कोणाद्वारे? UR उपग्रह केंद्राद्वारे बँगलोरमधलं. आणि आता भारत सह टोटल 4 देशांना हे डॉकिंग अनडॉकिंग जमतं. तर कशात यशस्वी झाले? अनडॉकिंगमध्ये. दुसऱ्यांदा स्पेडेक्स चाचणी यशस्वी. आता दुसऱ्यांदा चाचणी केली त्यांनी 16 जानेवारी 2025ला.
तर यश कधी आलं 20 एप्रिल 2025ला. तर आता पुढे बघू. स्फिअर एक्स वेधशाळा प्रक्षेपित. स्फिअर एक्स वेधशाळा कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरून नासाच्या स्फेरेक्स आणि पंच या 2 मोहिमांचे प्रक्षेपण करण्यात आलं होतं 11 मार्च 2025ला. संपूर्ण आकाशाचा नकाशा करण्याचा उद्देश असून कोट्यावधी आकाशगंगा तारे यांचे दर्शन स्फेअर एक्स या दुर्बिणीच्या माध्यमातून केलं. तर कोणती स्फेअर एक्स दुर्बीण आहे. त्यानंतर पुढचं बघू. तर याच्याबद्दल माहिती बघू. स्फेरेक्स काय तर ही दुर्बीण स्पेक्ट्रोफोटोमीटर फॉर द हिस्ट्री ऑफ द युनिवर्स इपोक ऑफ रिआयोनायझेशन अँड आयसिस एक्सप्लोरर पंच पोलॅरिमीटर टू युनिफाय द कोरोना अँड हेलिस्फिअर. हे लक्षात ठेवा फुल फॉर्म. त्यानंतर हे लर्ज यंत्रणेला यश मिळालेलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीवरील दिशादर्शक सिग्नल मिळवण्यात अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि इटलीच्या अवकाश संशोधन संस्थेला यश मिळालं आहे. 3 मार्च 2025ला लुनार GNSS रिसिव्हर एक्सपेरिमेंट हा फुल फॉर्म आहे त्याचा लक्षात ठेवा लर्ज. तर याला सिग्नल मिळण्यात यश मिळालं आहे. तो कोणाच्या माध्यमातून नासा आणि इटलीचं अवकाश संशोधन केंद्र या दोघांच्या. आणि नासाने फायरफ्लाय एरोस्पेसच्या माध्यमातून ब्ल्यू घोस्ट लुनार लँडर 2 मार्च 2025 रोजी चंद्रावर उतरवलं होतं नासाने. तर विविध देशांच्या दिशादर्शक प्रणाली आहे हे येऊ शकतं जोड्या लावामध्ये. तर GPS अमेरिकेचं आहे, गॅलिलिओ युरोपियन युनियनचं आहे, बेडू चीनचं आहे, ग्लोनास रशियाचं आहे आणि नाविक आपलं भारताचं आहे. तर ब्ल्यू घोस्ट लँडर काय तर फायरफ्लाय एरोस्पेस या खाजगी कंपनीने ही खाजगी कंपनी आहे आणि तिने ब्ल्यू घोस्ट लँडर हे प्रक्षेपण केलं. तर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं. चंद्राच्या ईशान्य भागातील एका दरीच्या उतारावर हे लँडर उतरलेलं आहे. तर हे लँडर चांद्रभूमीवर खोदकाम करणार असून माती व दगडाचे नमुने गोळा करणार आहे. ब्लू घोस्ट यानाने 14 जानेवारी 2025 रोजी फ्लोरिडा येथून अंतराळात उड्डाण केलं. कुठून? फ्लोरिडावरून. त्यानंतर घोस्ट रायडर्स इन द स्काय या मोहिमेचं टोपण नाव आहे. तर ब्ल्यू घोस्ट लँडर ही मोहीम आहे एक प्रकारची, म्हणजे हे लँडर उतरलं तर ही मोहिमेचं नाव काय दिलं? घोस्ट रायडर्स इन द स्काय. आणि फायरफॉक्स एरोस्पेस ही कंपनी आहे तिचं हे सगळं. ब्लू घोस्ट हे चंद्रावर यशस्वीपणे उतरणारं पहिलं खाजगी आणि केवळ दुसरं व्यावसायिक यान आहे. तर फायरफ्लाय ही पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. आतापर्यंत टोटल 5 अवकाश यान सुरळीतरित्या उतरले चंद्रावर. तर कोण कोण? रशिया, अमेरिका, चीन, भारत आणि जपान. त्यानंतर सौरज्वालाची पहिली प्रतिमा कोणी टिपली? इस्रोचा, आपलं भारताचं आहे लक्षात असू द्या. इस्रोच्या आदित्य L1 मोहिमेने 22 फेब्रुवारी 2025ला सौरज्वालाची पहिली प्रतिमा टिपली आहे. आदित्य L1 वरील सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूट या टेलिस्कोपने ही प्रतिमा टिपली. कोणी टिपली? तर सूट या टेलिस्कोपने. सौर ज्वालाची कोणी टिपली? तर आदित्य L1 मोहिमेच्या अंतर्गत. तर हे सूर्याच्या बाह्य थरांचा आणि सौर क्रियाकलापांचा अभ्यास करण्यासाठी सुरू करण्यात आलेले भारताचे पहिले अंतराळ आधारित सौर अभियान आहे. पहिलंच आहे भारताचं. आणि पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या लँग्रेज पॉईंट L1 वर हे यान कोणत्याही ग्रहणांशिवाय सतत सौर निरीक्षण करतं. कुठे असतं ते? लँग्रेज पॉईंट L1 वर असतं ते. आपण आता 8वा प्रमुख नेमणुका बघणार आहोत. तर अजय भूषण प्रसाद पांडे माजी अर्थ सचिव आणि देशाच्या ऑडिट नियामकाचे प्रमुख अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. ते कसले? AIIBचे उपाध्यक्ष अजय भूषण प्रसाद पांडे. आणि अर्थसचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर पांडे यांनी मार्च 2025 मध्ये 3 वर्ष राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. त्यांच्याबद्दल जर बघितलं तर 1984 जे बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहे. आणि आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक आहे तर 16 जानेवारी 2016 आली. 16 लक्षात ठेवा जानेवारी. आणि मुख्यालय बीजिंग चीनमध्ये. सदस्य 110 आहे. उद्दिष्ट आशियातील आर्थिक आणि सामाजिक परिणाम एकत्रितपणे सुधारणं. ही जगातील दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास संस्था आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी 23व्या भारतीय कायदा आयोगाची स्थापना झाल्यानंतर हे दिनेश माहेश्वरी अध्यक्षपदी त्या आयोगाच्या. आणि त्यांच्याबद्दल माहिती केलं तर ते उदयपूर राजस्थानचे. शिक्षण त्यांनी BSc भौतिकशास्त्र LLB मध्ये केलं. आणि 2019 ते 23 सुप्रीम कोर्टचे ते न्यायाधीश होते. म्हणून 23वा कायदा आयोगाचे ते अध्यक्ष आहे आता. तर 23व्या कायदा आयोगबद्दल पाहिलं तर ही एक गैरवैधानिक संस्था आहे आणि स्थापना 1 सप्टेंबर 2024ची आहे. कार्यकाळ 3 वर्ष.
1 सप्टेंबर 2024 ते 27पर्यंत असतील ते. मंत्रालय आहे कायदा आणि न्याय मंत्रालय. अध्यक्ष आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पूर्णकालीन सदस्यांमध्ये हितेश जैन आणि DP वर्मा. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही. अध्यक्ष लक्षात ठेवा. पहिला कायदा आयोग कधी आला होता? 1834ला लॉर्ड मेकॉले. आणि स्वातंत्र्यानंतर पहिला कायदा आयोग 1955ला होता. MC सेटलवाड हे अध्यक्ष होते. आणि कायदा आयोग अध्यक्ष जर पाहिले लेटेस्टचं बघू, यांच्या आधी कोण होतं तर 22व्याचे ऋतुराज अवस्थी 2020 ते 24. आणि आता 23व्याचे कोण आहे? दिनेश माहेश्वरी. त्यानंतर शर्ली बॉचवे राष्ट्रकुलच्या महासचिव आहे. प्रश्न विचारतात राष्ट्रकुलच्या महासचिव कोण? तर शर्ली बॉचवे. आणि या 7व्या सरचिटणीस महासचिव म्हणून पदभार यांनी स्वीकारला. यासह राष्ट्रकुल महासचिव पदाची सूत्रे स्वीकारणारे त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहे. तर पहिल्या आफ्रिकन महिला लक्षात ठेवा. तर राष्ट्रकुल मुख्यालय कुठे आहे? तर लंडनचं आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय? तर लोकशाही, कायद्याचं राज्य, मानवी हक्क, आर्थिक विकास, सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणं. भारताने 1983मध्ये नवी दिल्ली इथं CHOGM परिषद आयोजित केली होती. निधी तिवारी मोदींच्या खाजगी सचिव. तर खाजगी सचिव कोण आहे? निधी तिवारी आहे. IFS अधिकारी निधी तिवारी यांची सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. 2014च्या IFS अधिकारी होत्या त्या. आणि यापूर्वी पंतप्रधानांचे खाजगी सचिवपद कोणी भूषवलं होतं? तर विवेक कुमार आणि हार्दिक शहा. तर या दोघांची जागा एका महिलेने घेतली आहे. नाव लक्षात राहू द्या. आणि त्या मूळच्या मेहमूरगंजच्या वाराणसी UPच्या आहे. कोण? निधी तिवारी. त्यानंतर कंट्री कॉन्व्हेंट्री या IOCच्या अध्यक्ष आहे. कंट्री कॉन्व्हेंट्री. तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCच्या अध्यक्ष आहे आणि IOCच्या 10व्या अध्यक्ष ठरल्या आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहे. याच्या आपण आधी पाहिल्या शर्ली बॉचवे ह्या आफ्रिकन पहिल्या महिला आहे. पण या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहे. फरक लक्षात असू द्या. त्यानंतर मावळते अध्यक्ष थॉमस बाक यांची जागा घेतली आहे कंट्री कॉन्व्हेंट्रीने. आणि 1994मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती या IOCची. त्यानंतर स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे मुख्यालय आहे IOCचं. अल्पपरिचय पाहिला त्यांचा कंट्री कॉन्व्हेंट्रीचा. तर त्या हरारे झिम्बाब्वेच्या आहे. आणि जलतरणात ऑलिम्पिक पद जिंकलेल्या कॉन्व्हेंट्री या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री आहेत. त्यानंतर पुढचं पाहू संक्षिप्त नेमणुका. यावर आपण तुम्ही जर म्हणाल सेपरेट संक्षिप्त नेमणुकांचा एक व्हिडिओ बनवला जाईल. तर त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा. निधन वार्ता 9 के कस्तुरीरंगन. पूर्ण नाव आहे कृष्णस्वामी कस्तुरीरंगन. तर त्यांचा जन्म होता केरळचा. निधन कर्नाटकमध्ये झालं. ओळख भारतीय अवकाश शास्त्रज्ञ म्हणून ओळखतात. 1994 ते 2003 दरम्यान इस्रोचे 5वे अध्यक्ष होते ते भारताच्या अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष आणि अंतरिक्ष विभागाचे सचिव आहे. म्हणजे जे अध्यक्ष असतात ते सचिव पण असतात. लक्षात असू द्या. निधनापर्यंत राजस्थान केंद्रीय विद्यापीठ आणि NIIT विद्यापीठाचे ते कुलपती होते. निधनापर्यंत म्हणजे ते कार्यरत होते. त्यानंतर दिल्लीतील ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आणि तसेच कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते. कुलगुरू कुठले होते? तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. आणि कुलपती NIIT विद्यापीठाचे. आणि आता NIITचे कुलपती कोण आहे? अमिताभ कांते. लक्षात असू द्या. 2003 ते 2009 दरम्यान राज्यसभा सदस्य होते के कस्तुरीरंगन. आणि ते भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य होते. त्यानंतर ते भारताच्या पहिल्या 2 प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह भास्कर 1 आणि भास्कर 2चे प्रकल्प संचालकही होते. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते स्वतः अध्यक्ष होते. त्यानंतर MGS नारायणन. तर पूर्ण नाव काय? मुत्तईल गोविंदा मेनन शंकर नारायण. जन्म झाला होता मद्रासमध्ये, केरळमध्ये निधन झाले. तर ओळख काय? तर NGS नारायणन हे ज्येष्ठ इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. आणि 2001 ते 2003 पर्यंत भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष. त्यानंतर कालिकत विद्यापीठामध्ये इतिहासात विभागाचे प्रमुख सुद्धा होते 1990 पर्यंत. नारायणन पेरुमल्स ऑफ केरळ 1996 या त्यांच्या PhD प्रबंधासाठी प्रसिद्ध होते. कशासाठी? पेरुमल्स ऑफ केरळ. त्यांची पुस्तकं काय? तर कल्चरल सिम्बायसिस इन केरला, कालिकत, द सिटी ऑफ ट्रूथ रिव्हिजिटेड. 2च आहे, लक्षात असू द्या. मॅथ्यू कलारिकल. जन्म आहे केरळचा, निधन आहे तामिळनाडूचा. ओळख आहे प्रसिद्ध भारतीय हृदयरोग तज्ज्ञ. त्यांना भारतात
अँजिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं कोणाला? मॅथ्यू क्लारिकल यांना. हे प्रसिद्ध भारतीय हृदयरोग तज्ज्ञ आहे. त्यानंतर 2000मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. पोप फ्रान्सिस, तर कॅथलिक ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च नेते 266वे पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं आहे. व्हॅटिकन सिटीमधले ते, तिथे धर्माला जास्त मान्यता दिली जाते आणि व्हॅटिकन सिटी ही सगळ्यात लहान देश आहे. मूळ नाव काय तर यांचं जॉर्ज मारिया बर्गोग्लियो. यांच्याबद्दल काय येऊ शकतं तर लॅटिन अमेरिकेतील हे पहिले पोप आहे. सगळं पहिले पोप आहे. जेसुईट परंपरेतील पहिले पोप आहे. सेंट फ्रान्सिस ऑफ ॲसिसी यांच्यानंतर फ्रान्सिस हे नाव धारण करणारे सुद्धा पहिले पोप आहे. इराकला भेट देणारे आणि शिया पंथांच्या धर्मगुरूंची भेट घेणारे सुद्धा पहिले. सर्व पहिलं आहेत, कन्फ्यूज नाही व्हायचं. आजवरच्या इतिहासातील हे पहिले लॅटिन अमेरिके पोप आहे. कोण तर पोप फ्रान्सिस. रिअल नाव लक्षात असू द्या, जॉर्ज मारियो बर्गोग्लियो. त्यानंतर दरिपल्ली रामय्या, हे तेलंगणामध्ये निधन झाले. जन्म होता खम्ममचा. तर ते सामाजिक वनीकरण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे भारतीय सामाजिक कार्यकर्ते. कोण? दरिपल्ली रामय्या. त्यांना स्थानिक पातळीवर वनजीवी रमैया आणि चेट्टू रमैया असं म्हटलं जातं. विचारतील वनजीवी रमैया, चेट्टू रमैया कोणाला म्हटलं जातं? दरिपल्ली यांना. भारताचे वृक्षपुरुष कोण? तर दरिपल्ली रमैया. त्यानंतर अनेकदा वृक्ष रक्षती रक्षितः अशी संस्कृत ओळ लिहिलेली लाकडी फळी घालून असायचे ते अनेकदा ते. आणि अमेरिका स्थित अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसने मानद डॉक्टरेट ही पदवीसुद्धा त्यांना दिली आहे. कुमुदिनी लाखिया, तर हे अहमदाबाद गुजरातचे आहे आणि तिथंच निधन झालं. ओळख आहे त्यांची भारतीय कथक नर्तक. तर ती व्यक्ती भारतीय कथक नर्तक होती आणि नृत्य दिग्दर्शक होती. कुमुदिनी लाखिया मुलगी नसून ते एक व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी बिकानेर घराण्यातील सोहनलाल यांच्याकडून कथकचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांना समकालीन नृत्यातील प्रणेते मानले जाते. त्यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण सगळे इम्पॉर्टंट भेटले आणि हे बघा 2025मध्ये पद्मविभूषण भेटलं आहे. गुजरातचे ते कुमुदिनी लाखिया, लक्षात ठेवा. संगीत नाटक अकादमी टागोर रत्नसुद्धा मिळाला आहे. आता मनोज कुमार, जन्म आहे 24 जुलै 1937. तर अब्बोटाबाद पाकिस्तान, निधन झाले मुंबईमध्ये. पाकिस्तानची व्यक्ती होती. मूळ नाव आहे हरी किशन गिरीश गोस्वामी. ओळख आहे भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक. आणि पहिला चित्रपट कोणता होता? फॅशन ब्रँड. आणि खरी ओळख कोणत्या चित्रपटाने झाली? काच की गुडिया. त्यानंतर मैदाने जंग, हे त्यांची अखेरचा चित्रपट आहे त्यांचा, मैदाने जंग. त्यानंतर टोपण नाव आहे त्यांचं भारत कुमार. त्यानंतर रमाकांत रथ, ते हे कटक ओडिसाचे, भुवनेश्वर ओडिसामध्ये निधन झालं आहे. ओळख आहे प्रसिद्ध उडिया कवी. कोण? रमाकांत रथ. उडिया रथ काय? उडायचा. तर पुरस्कार आहेत साहित्य अकादमी पुरस्कार, सरला पुरस्कार, सरस्वती भेटलाय, बिशुवा, पद्मभूषण हे सगळे मिळाले. काव्यसंग्रह विचारलं तर केते दिनारा, सुचित्र अंधार, संधिया मृगया, अनेकदा कोठारी, श्रेष्ठ कविता, श्रीराधा, सप्तम ऋतू हे सगळे. त्यानंतर आहे देवेंद्र प्रधान. तर देवेंद्र प्रधान ओडिसाचे, दिल्लीमध्ये निधन झालं. राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे, भारतीय जनता पार्टीचा, BJPचा देवेंद्र प्रधान. तर हे ओडिशा भाजपचे 3 वेळा प्रदेशाध्यक्ष होते. तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यही होते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मंत्री होते देवेंद्र. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील होते. आता 10वं आपण क्रीडा घडामोडी घेत आहोत. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणाला भेटली आहे? भारताला सलग तिसऱ्या वेळेस भेटली आहे भारतीय ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025. अंतिम सामना दुबईचा आहे. उपविजेता कोण आहे? न्यूझीलंड आहे. अंतिम सामना कोण? दुबईमध्ये खेळले. त्यानंतर मालिकावीर कोण आहे? रचिन रवींद्र, न्यूझीलंडचा. अंतिम सामनावीर आहे रोहित शर्मा. तर सर्वाधिक धावा गोल्डन बॅट कोणाला भेटली? तर रचिन रवींद्र यांनाच. मालिकावीर पण तोच आहे. आणि सर्वाधिक विकेट्स गोल्डन बॉल म्हटलं तर मॅट हेनरी. अफगाणिस्तान पहिल्यांदाच सहभागी झाला होता. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी 2002, 2013 तेव्हा आणि आता 2025ला. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा जगातला पहिला कर्णधार आहे. कोण? रोहित शर्मा. अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार त्याने जिंकला आहे. जगातला पहिला व्यक्ती आहे. आणि तसेच तो ICC एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा जगातला सर्वात वयस्कर आहे. आता रोहित शर्मा सर्व ICC स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे. तर
2024मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकला होता, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये, रणजी ट्रॉफी 2024-25. तर यामध्ये कोण जिंकला आहे तर विदर्भ तिसऱ्यांदा जिंकला आहे. उपविजेता कोण आहे? केरळ आहे. मालिकावीर हर्ष दुबे विदर्भचा आणि सर्वाधिक धावा यश राठोडला मिळाला आहे. हर्ष दुबे मालिकावीरसुद्धा आहे आणि सर्वाधिक विकेट्स पण त्याने घेतल्या आहे. आयोजक कोण आहे तर BCCI आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय रणजित सिंग यांच्या नावे या स्पर्धेला देण्यात आले. त्यांनी इंग्लंडसाठी क्रिकेट खेळलं आहे. त्यांना भारतीय क्रिकेटचं जनक म्हणतात. कोणाला? रणजित सिंग यांना त्यांच्या नावाने ट्रॉफी ठेवली आहे. जिंकलं आहे विदर्भ. त्यानंतर तिरंदाजी वर्ल्ड कप 2025चा पहिला टप्पा गाठला. कोणी? तर अमेरिकेतील ऑर्बनडेल इथं झाली होती. भारताने 4 पदकं पटकावली आहे. लक्षात असू द्या, 1 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य. मेक्सिकोने 6 आणि अव्वल स्थान मिळवलं आहे तिरंदाजी वर्ल्ड कप 2025. सुवर्ण पदक भारताचे कोणाकोणाला मिळालं तर मिश्र संघामध्ये ऋषभ आणि ज्योती सुरेखा वेन्नम, ऋषभ यादव ज्योती सुरेखा वेन्नम या दोघांना. त्यानंतर नेमबाजी वर्ल्ड कप 2025 ठिकाण आहे ब्युनस आयर्स अर्जेंटिना. मी जे सांगते तेवढं लक्षात घ्या. नेमबाजी वर्ल्ड कप 2025चा पहिला टप्पा ठिकाण होतं ब्युनस आयर्स. त्यानंतर ते वर्ष होतं तिरंदाजी, हे आहे नेमबाजी. यामध्ये 8 पदकांसह भारत दुसरा आला आहे. पहिला आहे चीन. त्यानंतर भारताने 4 सुवर्ण जिंकले. त्यानंतर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, खेल के रंग बिहार के संग घोषवाक्य शुभंकर गज सिंग ही स्पर्धा झाली आहे. पुढच्या अंकामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ते व्हिडिओ जाऊन बघा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 दुसरी आवृत्ती नवी दिल्लीला झाली. शुभंकर कोण होतं? उज्ज्वला चिमणी होती. पहिलं कोण आहे तर हरियाणा आणि 5वं आहे महाराष्ट्र पॅरा गेम्समध्ये. आणि महिला प्रीमियर लीग कोण जिंकलं तर मुंबई इंडियन्स 2023. नंतर दुसऱ्यांदा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स होतं आणि ही तिसरी आवृत्ती आहे. मालिकावीर कोण ठरलं आहे मुंबई इंडियन्सचं तर नॅट सायवर ब्रंट. त्यानंतर विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी स्पर्धा 2025ची बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आहे. ट्युरिन इटलीमध्ये झाली आहे विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी स्पर्धा. घोषवाक्य काय तर फ्युचर इज हेअर, द फ्युचर इज हेअर. त्यानंतर इटलीमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा झाली आहे. लक्षात असू द्या, भारताने 33 पदकं मिळवली, 8 सुवर्ण जिंकली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 कुठे झाली तर नवी दिल्ली भारतात झालेली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भारताने पहिल्यांदा आयोजन केलं होतं. भारताला सुवर्ण किती मिळाले? 45 मिळालेले आणि एकूण किती? 95, रौप्य 29 आणि कांस्य 33. त्यानंतर खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 थंड ठिकाणी होते. खेलो इंडिया कुठे तर पहिला टप्पा लेहमध्ये, दुसरा जम्मू काश्मीरमध्ये. एकूण खेळ किती होते तर 6 होते. पहिलं कोण आहे तर लष्कर आलंय, 18 पदकं मिळवले. हिमाचल प्रदेश 18 आणि चौथा आहे महाराष्ट्र, त्याला 13 पदकं मिळाले. तर पहिल्या 3 आवृत्त्यांमध्ये जम्मू काश्मीरने अव्वल स्थान पटकावले. महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोण आलं? भारत विजेता आहे आणि उपविजेता मालदीव आहे. तर मालदीवला हरवलं भारताने महिला बास्केटबॉलमध्ये. त्यानंतर भारत पहिल्यांदाच सहभागी झाला होता आणि जिंकला सुद्धा. आयोजक कोण आहे तर दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन साबा. आशिया महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 ठिकाण आहे तेहरान इराण आणि विजेता कोण आहे तर भारत आहे. तर आशिया महिला कबड्डीसुद्धा बास्केटबॉलसुद्धा भारत जिंकलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर भारताचे 6 पैकी 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आता संक्षिप्त घडामोडी आपण ते तुम्ही जर सांगणार तर व्हिडिओ नक्की बनवेल मी. त्यानंतर 11वा काय महत्त्वाचे पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार 2025 97वी आवृत्ती होती. कुठे झालं आहे तर डॉल्बी थिएटर हॉलिवूड लॉस एंजेलिसला. यामध्ये इम्पॉर्टंट आहे की अनोरा याला सर्वाधिक 5 पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम चित्रपट अनोरा आणि अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी याने पण काम केलं आहे, पण याला ब्रूटलिस्टसाठी मिळालेलं आहे आणि ॲड्रियन ब्रॉडीला मिळालं आहे. त्यानंतर अभिनेत्री बघितली सर्वोत्तम मायकी मॅडिसन अनोरा आणि सर्वोत्तम दिग्दर्शक आहे जॉन बेकर अनोराचे. त्यानंतर सर्वोत्तम वेशभूषा पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहे पॉल टाझवेल विकेट याला मिळालं आहे. आणि सर्वोत्तम चित्रपट संकलनात पण शॉन बेकर अनोरा या चित्रपटात शॉन बेकर यांना मिळालं आहे. त्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची सहनिर्मिती असलेला आणि 2 वेळा 2 ऑस्कर विजेता गुनीत मोंगा यांना मिळाला होता. तर यांनी आणि प्रियंका चोप्रा यांनी अनुजा या लघुपटाला लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म गटात नामांकन मिळालं आहे. काहीच मिळालं नाही पण नामांकन मिळालं अनुजा लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म. आय एम नॉट रोबो, तर यामध्ये पुरस्कारावर नाव कोरलं आहे आय एम नॉट रोबो. तर अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये ॲड्रियन ब्रॉडी ज्यांना ब्रूटलिस्टसाठी मिळाला आहे
ऑस्कर, त्यांनी सर्वात मोठं भाषण दिलं. 5 मिनटं 40 सेकंदाचं भाषण दिलेलं आहे. आणि ग्रीर गार्सन यांचा विक्रम मोडला आहे. तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाला ऑस्कर प्रथमच ब्राझीलच्या आय एम स्टील हेअर या चित्रपटाला मिळालेला आहे. कोणाला? आय एम स्टील हेअर यांना कोणता मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. त्यानंतर कृष्णवर्णीय व्यक्तीबद्दल बरंच सांगितलं. त्यानंतर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. छत्तीसगडचे पहिले लेखक ठरलेले ते पुरस्कार मिळवणारे आणि हिंदी भाषेतले हे 12वे लेखक आहे. त्यानंतर त्यांची दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या इतर उल्लेखनीय पुस्तकांमध्ये नौकर की कमीज, सब कुछ होगा बच्चा रहेगा, तो ये विनोद शुक्ला का ध्यान में रखिए. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. त्यामुळे पहिला कोणाला मिळाला तर गोविंद शंकर कुरूप मल्याळमचे होते ते. त्यानंतर सर्वाधिक 12 वेळा हिंदी भाषेत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आतापर्यंत. तर मागील काही विजेते पाहिले तर 58वा 2 लोकांना मिळाला आहे, रामभद्राचार्य, गुलजार आणि जगद्गुरू यांना. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. तर हे स्टॅच्यू ऑफ युनिटी यांनी गुजरातचं ते सर्वात उंच पुतळा बांधलेला आहे. त्यानंतर ते गोंदूर धुळ्याचे आणि तसेच अयोध्याच्या राम मंदिरात अनेक उत्कृष्ट मूर्ती स्थापन करण्यात आले. त्यातली जटायूची मूर्ती राम वनाजी सुतार यांची आहे. त्यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण, टागोर संस्कृत पुरस्कार हे मिळाले आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे त्यांना आता. तर आता याबद्दल माहिती बघू तर हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांची स्थापना केली होती. अध्यक्ष कोण असतात निवडक समितीचे? तर मुख्यमंत्री. आता 20वा कोणाला भेटला होता? अशोक सराफ 2023चा आणि आता 21वा यांना भेटतोय रामवनाजी सुतार यांना. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024चा कोणाला भेटला? मराठीतील सुदर्शन आठवले 2024चा. कन्फ्यूज व्हायचं नाही. सुदर्शन आठवले यांना मिळालं आहे द डिफिकल्ट ऑफ बिईंग गुड आणि त्यांनी गुरुचरण दास लिखित त्यांनी लिहिलेली होती. गुरुचरण दास यांनी इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ बिईंग गुड या साहित्यिक समीक्षेचा मराठीमध्ये अनुवाद केला. कोणी? सुदर्शन आठवले यांनी. त्यानंतर मराठी भाषेसाठी परीक्षक मंडळं असतात. तर अन्य प्रमुख भाषेतील विजेते हे इम्पॉर्टंट आहे. हिंदीमध्ये मदन सोनी, इंग्रजीमध्ये अनिसूर रहमान, कोकणीमध्ये मिलिंद महामल. पुरस्काराबद्दल 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 24 भाषांसाठी. मागील मराठी विजेते पाहिले ते विजेते अभय सदावर्ते, ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? हरमनप्रीत आणि सविता यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा बलबीर सिंग सिनियर पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुरस्कार विजेत्यांची यादी जर पाहिली तर बलबीर सिंग सिनियर पुरस्कार कोणाला? सविताला मिळाला आहे आणि पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंगला. त्यानंतर बलजीत सिंग पुरस्कार सर्वोत्तम गोल कीपर विचारलं ते पण सविता पुण्यालाच मिळाला आहे. त्यानंतर असुंता लाक्रा पुरस्कार सर्वोत्तम अपकमिंग खेळाडू महिला अंडर-21 मध्ये दीपिकाला मिळाला आहे. त्यानंतर IIFF पुरस्कार इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड जयपूर राजस्थानमध्ये झालं होतं. लापता लेडीजला 10 पुरस्कार मिळाले. त्यामध्ये सर्वोत्तम चित्रपट आहे लापता लेडीज. सर्वोत्तम अभिनेता पाहिलं तर कार्तिक आर्यन, अभिनेत्री पाहिलं नीतांशी गोयल. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी राकेश रोशन यांना पण भेटला होता. प्रिट्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? लिऊ जियाकुन यांना मिळालेला आहे आणि याच्याबद्दल पाहिलं तर हा वास्तुकलेचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तर लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड याच्यामध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण आहे तर मोंडो डुप्लांटिस आहे. सर्वोत्तम महिलांमध्ये पाहिलं तर सिमोन बायल्स आहे. संघ जर बघितला तर रिअल माद्रिदचा आहे स्पॅनिश फुटबॉल संघ आणि ब्रेक थ्रू ऑफ द इयर कोण आहे? लॅमिन यमल. त्यानंतर अपंगत्व असलेला जियांग युआले चिनी याला मिळालेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मॅकग्रेगर मेमोरियल मेडल. तर हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण 2024चे पुरस्कार कोणाला मिळाले? राम रतन जाट नौदलमध्ये, झुमर पुनिया हवाई दलात, कर्नल रणवीर सिंग जामवाल लष्करमध्ये. सांस्कृतिक विभागाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये चित्रपट एक व्यक्तीला भेटतो आणि एक संस्थेला असं आहे. चित्रपट शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकर. त्यानंतर शांताराम विशेष योगदान पुरस्कार बर्वे यांना.
स्वराज कपूर जीवनगौरव अनुपम खेर यांना भेटला आहे आणि योगदान विशेष योगदानमध्ये देवगणला भेटला आहे. लता मंगेशकर, हे इम्पॉर्टंट आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळ गझल गायक होते त्यांना मिळाला आहे. त्यानंतर राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 कबड्डीपटू आणि संघटक शकुंतला खटावकर ह्या काय तर कबड्डीपटू होत्या. यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि या अशा पहिल्या महिला खेळाडू आहे ज्यांना श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार मिळणाऱ्या शकुंतला खटावकर पहिल्या महिला खेळाडू आहेत. कबड्डीपटू होत्या त्या आणि त्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि त्या सेवागिरी विद्यालयातून खो खो आणि कबड्डी खेळायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर संक्षिप्त पुरस्कार आले. आता योजना